असे सर आहेत, तुम्ही नशीबवान आहात की त्या वडगाव सारख्या ठिकाणी खरे सरांसारखा शिक्षक, गणिताचा शिक्षक तुम्हाला मिळालेला आहे, कारण तो तुमच्या मुलांच्या आयुष्याचं गणितच बदलून देणार आहे. पण त्यासाठी तुम्ही पण झोपेचं सोडून घ्यायला, पोरांना संस्कार चांगले द्या, पोरांना क्वालिटी वेळ द्या. कारण पुरी आहेत 70 आणि पोरं आहेत 100. 30 जणांना आत्ताच नसोबाच्या मंदिराच्या पैसे जाऊन बसायचे. ओम भट स्वाहा, अलग निरंजन, ओके, बम बम बोले. किती लवचिकता आहे मुलीमध्ये. पहिल्यांदा एकच बीट काढली, नंतर 2 काढल्या, नंतर 4 काढल्या. एका दिवशी लवचिकता येणार आहे का? मुलांना कुठलीही सवय लावायची असेल तर एका दिवसात लागणार आहे का? टीव्हीला छत्रपती संभाजी महाराज बघा, टीव्हीला जिजामाता बघा, टीव्हीला अहिल्यादेवी होळकर बघा, टीव्हीला सावित्रीबाई फुले बघा, टीव्हीला अण्णाभाऊ साठे बघा, टीव्हीला जिजामाता बघा, टीव्हीला थोरांच्या महापुरुषांचे विचार ऐका, थोरांच्या महापुरुषांचे विचार वाचा, तुकारामांची गाथा वाचा, सुधारला तर सुधरेल माथा. सख्या मामाला 3 पोरी असताना मामा मला इरीत ढकलून 3 पहिला पट्ट्याला दिला. मामाला 3 असताना मामाने दिला नाही, म्हणजे आपली लायकी काय असणार आहे. म्हणून जिल्हा आउट जायला लागलं काय काय पट्ट्याला. कुठलं काय जमायला विजय कम नशिबी, तुला हात नाही, मला असून उपयोग नाही. त्याच्या आईने त्याचा आत्मविश्वास वाढवला की नाही? आजच्या आयांना मुलांचा आत्मविश्वास वाढवला. डॉक्टर म्हातारे, संतोष म्हातारे यांचं रहस्य आदर्श पालकांचं आदर्श विद्यार्थी कसा घडवा याच्याबद्दल त्यांचं व्याख्यान आहे. तर त्याची माहिती आहे. किंवा नुसतं आपण चांगल्या ठिकाणी फक्त पालक विद्यार्थी आपला लावला, क्लासला चांगल्या ठिकाणी लावला किंवा अकॅडमीच्या एका ठिकाणी लावला, ते पैसे भरले म्हणजे आपलं काम सुरू का नाही. तर ते थोडंसं पुढे गेल्यानंतर काय असतं, विद्यार्थ्यांबरोबर कसं केलं पाहिजे, तर ते गोष्टी तुम्हाला त्यांचे सहकार्याने ते सांगतील. त्यांचा आपण सत्कार करूया. त्या कुटुंबाचा आणि मुलांचा. अनेक मुलांनी आत्महत्येचे विचार सोडले, अनेक पालकांनी आपल्या मुलांना पुन्हा समजून घेणं शिकलंय आणि असंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची योग्य दिशा सुद्धा ठरवली आहे. डॉक्टर मचाले सर यांचं कार्य केवळ शिक्षणापुरतं मर्यादित नाही, तर ते महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त करण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाज प्रबोधन यासारख्या सामाजिक कार्यामध्येही सक्रिय आहेत. त्यांनी शासकीय, सामाजिक आणि कॉर्पोरेट अशा 200 पेक्षाही अधिक संस्थांमध्ये व्याख्यानं दिली आहेत. समाजाला प्रेरणा देणं हाच त्यांच्या आयुष्याचा खरा केंद्रबिंदू आहे. एक शिक्षक केवळ ज्ञान देतो, पण एक खरा समुपदेशक अवघड जीवनच घडवतो. डॉक्टर संतोष मंगलाई सदाशिव मचाले एक प्रेरणादायी संवाद, एक सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनात परिवर्तन घडवणारी एक अदृश्य शक्ती असा पालकांचा दृढ विश्वास आहे. दिशा देणारा शब्द, परिवर्तन घडवणारा संवाद अशी ओळख असणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या कार्याची दखल घेत अनेक शासकीय आणि सामाजिक संस्थांनी 30 पेक्षाही अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरवलंय. डॉक्टर संतोष मंगलाई सदाशिव मचाले. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो, तुम्हालाही तुमच्या जीवनासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे ना? नक्कीच हवे असणार. त्यामुळे आजची कार्यशाळा ही अगदी आगळी वेगळी आणि आरोग्यदायी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घेण्यासाठी जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया डॉक्टर संतोष मंगलाई सदाशिव मचाले सरांचे. कोटी समप्रभानी विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. अशा असणे श्री गणेशास वंदन करून विद्येची देवता सरस्वती आणि सरस्वतीचं पवित्र दान ज्या वस्तूमध्ये गेल्या 2 वर्षापासून दिलं जातं अशी ही करे कोचिंग क्लासेस, आणि या क्लासेसमध्ये आपण आपल्या मुलांना ऍडमिशन घेऊन निश्चितपणे श्वास घेत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे डॉक्टर संतोष मचाले मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की आपले लाडके मोबाईल नवऱ्यापेक्षा, बायकोपेक्षा, मुलांपेक्षा प्रिय असणारे येणाऱ्या कालावधीसाठी सायलेंट ठेवायचे आहे, सायलेंट किंवा स्विच ऑफ. कारण आपल्यापैकी कुणालाही मोदीजी, पवार साहेबांचा, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांचा फोन कुणालाच येणार नाही की मला भाषण वगैरे लिहून द्या.
आपल्यापैकी कोणच एवढं महत्वाचं नसावं त्यांच्या आयुष्यामध्ये. आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं जर असेल तर आपली मुलं आहेत आणि या मुलांच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाची ही कार्यशाळा आहे. सर्वांना विनंती असेल की लाईन मध्ये बसूया आणि थोडंसं महिलांनी इकडे सरकूया आणि त्यांच्या सर्व टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. जोरदार का बोललो मी? कारण विज्ञान असं सांगतं जी व्यक्ती जोरदार टाळ्या वाजवते तिला हार्ट अटॅक कधी येत नाही असं विज्ञान सांगतं. बरोबर आहे असं? सायन्स असं सांगतं जी व्यक्ती जोरदार टाळ्या वाजवते तिला हार्ट अटॅक कधी येत नाही. आणि इंदुरीकर बाबांना कोण कोण ओळखतं? निवृत्ती महाराज इंदुरीकरांना त्यांनी हात वरती करा. हात वरती करायला सांगितलंय. प्रॉब्लेम आहे का हाताला? काय पिरलेचा अटॅक, झटका आला, हात मोडलाय, मुळा पडलाय, असं हात वरती करा ना जिवंत असल्यासारखे. का तुम्ही सलमान खानला ओळखता फक्त? हात ताट करायचा जरा जिवंत असल्यासारखं. मरेल लोकांसारखं करायचं नाही. मला प्रतिक्रिया देणारी लोक आवडतात. व्हेरी गुड. चलो, बेसिकली इंदुरीकर बाबा असे सांगतात की मनुष्य जन्मात टाळ्यांचा कोठा ठरवून दिलाय. कोठा कोठा या जन्मातला शिल्लक राहिला तर पुढील जन्मात इच्छा नसताना नको तिथे बाजारात कोठासाठी वाजवाव्याच लागतात. ज्यांना वाटतं या जन्मातला शिल्लक राहील पुढील जन्म न घरकाने हटका त्याला छय्या मिळावा त्यांनी नाही वाजवल्या तरी चालतील. दिवसभरात मी कमीत कमी 100 वेळा जोरदार टाळ्या वाजवतो. आज माझे नीरेमध्ये रयत शिक्षण संस्थेवरती सकाळी 10:30 ला एक प्रोग्राम होता, दुपारी 1:30 ला एक प्रोग्राम होता आणि आजचा 3रा प्रोग्राम आहे हा. आणि संध्याकाळी 9 वाजता फिरत मी ऑनलाईनला पण आहे. म्हणजे दिवसभरात मी 6, 7, 8 तास बोललो नाही तर मला गोड लागत नाही. आणि मी जर बोललो नाही तर दिवसभरात माझी बायको बरोबर भांडण झाल्याशिवाय राहत. म्हणजे मी पण तुमच्यासारखाच आहे. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी सर मला 6 तास 8 तास बोलावं लागतं. त्याच्यापेक्षा कमी जर बोललो तर मग माझी सकते. असं विनोदाचा विषय नाहीये. माझा मुलगा इतर मुलांपेक्षा हुशार असावा, स्मार्ट असावा, क्रिएटिव्ह असावा. माझा मुलगा पुढे गेला पाहिजे. माझा मुलगा यशस्वी झाला पाहिजे. माझ्या मुलाने माझं नाव मोठं केलं पाहिजे. माझ्या मुलाने माझं नाव लौकिक केलं पाहिजे. माझ्या मुलामुळे मला छाती काढून गावामध्ये चालता आलं पाहिजे. असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वरती करा. ज्यांचा अर्धा हात वरती आहे त्यांचं काय समजू? यस, काय नाही समजणार. ओके, मगाशी समजून घेतलंय तुम्ही काय. यस, म्हणजे अशी जिवंत आरामाची लोक मला आवडतात. मरेल नकोय. मी दशक्रिया विधीचं पण प्रवचनाचा कार्यक्रम घेतो. कोणाला ऍडव्हान्स मध्ये द्यायचा असेल तर देऊ शकता. इच्छा मरण जर कोणाला घ्यायचं असेल. पण मी दारू पिणाऱ्याच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम करत नाही. आपल्यापैकी 70% जणांना मला बोलवताच येणार नाही. असं विनोदाचा विषय नाही. हसल्याने आयुष्य वाढतं. थोडंसं हसवेल मी, चालेल ना? हसल्याने आयुष्य वाढतं. थोडंसं हसवेल, चालेल ना? नाही तर तुम्हाला रडवायला तुमचे नवरे आहेतच की. मी त्याला ओके का त्यांनाच तुम्ही रडत आहे? त्यांना रडून सासू-सासऱ्यांना रडवताय हो तुम्ही. असं हे म्हणतील तसं काय नाही. तुम्हालाच रडवतील ना सासू. असं चलो, बेसिकली संक्लिष्ट ही संस्था विद्यार्थी आणि पालकांना गेल्या 10-12 वर्षापासून मार्गदर्शन करते. माझं नाव डॉक्टर संतोष मंगलाई सदाशिव मचाले. गेल्या 10 वर्षात 1200 पेक्षा जास्त कार्यशाळांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 लाखाहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचलेलो आहे. चाइल्ड सायकोलॉजी, अडल्ट सायकोलॉजी मध्ये डॉक्टरेट आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये मी काम करतो. तुमच्याबद्दल तुम्हाला काही न विचारता, तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला काही न विचारता त्यांच्या ब्रेन मध्ये चालणारे हालचाली तुम्ही काय विचार करताय हे तुमच्या बशी मी 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं बसलो तुमच्याबरोबर बोललो तर तुमच्या मनातल्या हालचाली सांगणार. मनातल्या याच्यावरती गेली 17 वर्ष झालं काम करतोय, 12 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय. तुम्ही काय आहात हे मला माहितच नाहीये. तुमच्या 2 बोटाचे अंगठे घेतले आहे असा बाह्य स्वभाव आणि आंतर स्वभाव सांगणार नाही. सांगू शकतो मी 10 लाख रुपये तुम्हाला देणार. तुम्ही काय आहात हे आहे असं सांगणार. मला माहिती आहे का? फक्त 2 अंगठ्यांच्या आधारे सांगणार. 17 वर्ष झालं अभ्यास करतोय, 12 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय. बेसिकली तुमचा मुलगा काय आहे मला माहित नाहीये. तुमचा मुलगा 10 वर्षाचा आहे, 12 वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे. तो तुमच्याशी 15 वर्षात कसा वागला, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत आहे असे सांगणार आणि ते दूर कसे करायचे हे पण सांगणार. आवडेल का? नाही सांगू शकतो. 10 लाख रुपये देणार. मी तुमचा स्वभाव सांगणार. शेजारी फक्त ताईंना आणि तुमच्या आईला, माझ्या आईला बसवायचं. शेजारी तुमच्या मिसेसला, ताईंना, माझ्या ताईंना आणि आईंना बसवायचं. मी सांगणार, ते हसणार, ते म्हणणार की असंच आहे. मी म्हणून टिकली. असं काय काय म्हणतात, मी म्हणून टिकली, नाही तर दुसरी असती तर आपण पण असंच करायचं. माझ्यामुळे संसार करायला गेला. चल, जेवढं सांगायचं तेवढं सांगेल. बाकीच्या गोष्टी प्रायव्हेट मध्ये सांगेल. टेन्शन घेऊ नका. कारण काय गोष्टी प्रायव्हेट मध्ये पण सांगायच्या असतात. बरोबर आहे ना सर? सर्व बायकोला सांगितल्यावरती इतके दिवस संसार बांधून ठेवलाय तुम्ही. परत माझ्यासारखा विस्कळायला मोकळा नको. असं विनंतीचा विषय नाहीये. बेसिकली संक्लिष्टच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात 1200 पेक्षा जास्त सेमिनारच्या माध्यमातून अनेक शाळा, कॉलेजेस, महाविद्यालयामध्ये जाण्याचा योग आलेला आहे. एक माणूस आहे प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील कमीत कमी 1 लाख कुटुंबांना जागरूक करणे, आदर्श आई बाबा बनवण्यासाठी काम करणे आणि मुलांना यशाच्या शिखरावरती पोहोचवण्यासाठी काम करणे हा ध्येय वेळे घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रभर भटकतो.
आज सकाळपासून मी तुम्हाला सकाळी नेरेमध्ये सांगितले लीलावती शहा विद्यालयामध्ये माझा कार्यक्रम होता, 2 कार्यशाळा होत्या आणि आज इथं 3री कार्यशाळा आहे. हे वेड्यासारखं घेऊन फिरतो मी, कुठं पण फिरतो. महाराष्ट्रात नाशिक, संगमनेर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सोलापूर हे तर 2 पाटे ड्रायव्हर असताय की कुठेही त्या 2 तासातच पोहोचवते. त्याला म्हणलं फक्त कायमचा पोहोचू नको म्हणजे झालं, म्हणजे ते डबल आहे जराशी. हे असल्या जराशी हळूहळू चालतात, कारण हे सारखं इंजेक्शन देतात त्याला. मला 2 मुलं आहेत, बायको एक मुलगा आहे, हे इंजेक्शन देतात. मी म्हणतो काय नाही तर पण माझा काहीच उपयोग नाही. हे म्हणतात मला अजून जगू दे, म्हणजे हे असल्यावर हळू चालतं ते, मी असल्यावरती जोरात धावतात. बेसिकली रहस्य आदर्श पालकाचं हे एक पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यामध्ये पालक कुठे चुकतात आणि त्याच्या मुलांवरती काय परिणाम होतो हे लिहिलेलं आहे. विद्यापीठाच्या अनेक शाखांना माझे कार्यक्रम असतात, अनेक शासकीय, निमशासकीय, प्रायव्हेट ठिकाणी माझ्या कार्यशाळा झालेल्या आहेत. भंडारदऱ्याच्या कार्यक्रमांच्या संस्थेवरती महिला सबलीकरणासाठी मी काम करतो. महिलांना 5वी 7वी पास असणाऱ्या महिलांना IT इंजिनियर झालेल्या महिलेपेक्षा जास्त इन्कम कसा करता येईल याच्यावरती देखील मी महिला सबलीकरणावरती काम करतो. बेसिकली आजच्या मातांना मुलांच्या भविष्याविषयी जास्त कळवळा असतो. आजच्या मातांनी उपवास धरले, श्रावण सोमवार कोण पकडतं, श्रावणी उपवास कोण पकडतं, हातवरती करायचा. श्रावणात उपवास कोण पकडतं, श्रावणात उपवास धरणं चांगलं की वाईट ताई? तुम्ही नक्की चांगलं, पण तुम्ही नका धरत ना. तुम्ही आता वाढे निवडून द्यायला लागला, कुठं उपवास धरून घ्या, त्याचा दवाखान्याला खर्च करता. उपवास कोणी धरावे ज्यांना वाटतंय की माझी फॅट वाढलेली कमी करायची, माझ्या बहिणीसारखे चालेल ना, चेष्टावर घ्या फक्त, असं काय चांगलंय. असं शरीर पण कोणाला मिळतं का? ताप पडते ना सासूवरून सासऱ्यावर, काय ताकद आहे सासूची काय बोलायची? नाही म्हणजे मानदार नाही ना माझ्या बायकोसारखे बहिणीसारखे, शांत आपलं मापात चालायचं असं विनंती. बेसिकली आजच्या ज्या भगिनी उपवास धरतात त्यांना एकच सांगतो, उपवास धरायचे असतील तर सावित्रीबाईचे धडा, उपवास धरायचे असतील तर जिजाईचे धडा, उपवास धरायचे असतील तर सिंधुताई सपकाळांचे धडा, उपवास धरायचे असतील तर अहिल्यादेवी होळकरांचे धडा, उपवास धरायचे असतील तर सावित्रीबाई फुले झाशीची राणी जिजामाता यांचे धडा, उपवास धरायचे असतील तर किरण बेदीचे धडा, उपवास धरायचे असतील मदर तेरेसाचे, सिंधुताई सपकाळांचे धडा. यांचे उपवास धरा म्हणजे यांचे विचार अंगी करा आणि पुढच्या पिढींना ते द्या. नाहीतर 16 सोमवार धरताय आणि मंगळवारी सासूला खचकवताय, मार्गशीर्ष मधले गुरुवार धरताय आणि नवऱ्याला शुक्रवारी उलट बोलताय, उपयोग आहे का? मार्गशीर्षचे 4 गुरुवार धरले पण नवऱ्याचे एकाही गुरुवारच्या पायावर पडली नाही. तू पाया पण पडली असती पण ते धुंदीत नसते, ते येते सोलपाट्या खेळत, ते सोलपाट्या खेळत येते. त्याला काय असं आपलं घर कुठे, शेजारचं घर कुठे, चौकात बसलेलं पिसाळलेलं कुत्र पण म्हणते आज माझ्यापेक्षा पिसाळलेलं कोणतरी म्हणतो. त्याला कळालंच म्हणजे त्याला अक्कलच आहे ना अजून पण. आता पोराला कळायला लागले, आता तरी जागे यावं, आता तरी व्यस्त सोडून द्यावी, हे अजून पण पेते, अजून पण गोवा खाते, पिचकाऱ्या मारते. लय खायची इच्छा झाली तर गुटखात ना ते पुढचे 2 शब्द टाकून काय खायचे ते खाना बाथरूम. पोरांना कळायला लागले तरी अक्कल आहे ना अजून, पोरांपुढे पिचकाऱ्या मारतात काय बाप. लाज वाटत नाही त्या बापांना, पोराला चुन्याची पुढे आल्यासारखे असे पण काय बाप आहेत. आजपासून बापा पुढे खा, आई पुढे खा, पण मुलांपुढे खाऊ नका. बापा पुढे खा, आई पुढे खा, पण मुलांपुढे खाऊ नका. बापाला माहिती ही बिघडलेलीच केस आहे, पण मुलांना तरी जागेवरती येऊ दे की मुलांना तरी वाटत की माझा बाप चांगला आहे. त्यामुळे मुलांपुढे व्यसन कुठलीच करू नका. बापांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. मुलांना वाईट सवयी तुमच्यामुळे लागणार आहेत. मुलांपुढे तर तंबाखू खाताल, मुलांपुढे गोवा खाताल, मुलांपुढे टांगटिंग करून येतात, तर तुमचा मुलगा पण एक दिवस म्हणणार आहे पप्पा या मी चांगला आणतो, तुम्ही आणा, बसू दोघं जण. मग मी कर स्टार्टरला काहीतरी चालतंय का? मग असं मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील तर अगोदर आपण चांगल्या सवयीमध्ये असावे. त्यामुळे मी माता भगिनींना विनंती करून सांगतो की उपवास धरायचे असतील तर महापुरुषांचे धरा, उपवास धरायचे असतील तर जिजामातेचे धरा, उपवास धरायचे असतील तर सावित्रीचे धरा, उपवास धरायचे असतील तर अहिल्यादेवी होळकरांचे धरा, उपवास धरायचे असतील तर पंडिता रमाबाईंचे धरा. त्यांचे उपवास धरा म्हणजे त्यांचे विचार अंगी करा आणि पुढच्या पिढीला ते द्या, तर तुमच्या उपवास तापास धरण्याला महत्व आहे. नाही ते उपवास धरता, गुरुवार धरता, सोमवार धरता, सासू सासऱ्यांना निवार खचकवता, उपयोग आहे का? काय उपयोग आहे का? काय खरं सांगा, शंकर पावेल का? मग का गंडवताय देवांना? उगाच गंडवताय ना. गंडवा गंडी आजपासून देवांना बंद करा. आई वडिलांचं दर्शन घ्या, नंतर मंदिरात जाऊन दर्शन घ्या. आई बापांचं अगोदर दर्शन घ्या, तर आई बापांना घराच्या बाहेर काढताय, पंढरपूरच्या वारीला जाताय. खरं सांगा, विठ्ठल पावेल का तुम्हाला? गंडवतायत ना देवाला? बंद करा, देवाला गंडवा गंडवी बंद करा.
आई काय असते? आई असते मंदिराचा कळस. आई काय असते? आई असते मंदिराचा कळस. आई असते अंगणातील पवित्र तुळस. आई असते भजनातील संतवाणी. आई असते वाळवंटात प्यावा असं थंडगार पाणी. तेच लागे माझ्या पायी वेदना होई तिच्या हृदयी. तेच लागे माझ्या पायी वेदना होई तिच्या हृदयी. 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई. श्रेष्ठ मला माझी आई. समुद्राची केली शाई आणि आकाशाचा केला कागद, तरी तिची महतीच लिहू शकत नाही अशी माझी आई. पण ती आई जिवंतपणे या पठ्ठ्याला कळालीच नाही. जिवंतपणे आई बाप जिवंत असताना कधी त्यांना 2 टाइम गोडधोड जेवायला घातलं नाही. मेल्यानंतर 10व्याला, वर्षश्राद्धाला, महिन्याला, त्यांच्या फोटोला 5वी भगवानाचं ताट खाऊ घालतो, ड्रायफ्रूट खाऊ घालतो, मिठाई खाऊ घालतो, पालेभाज्या खाऊ घालतो, शेंगदाणे फुटाणे खाऊ घालतो. जिवंतपणे आईला 2 टाइम कधी खायला चांगलं दिलं नाही, बापाला 2 टाइम कधी खायला चांगलं दिलं नाही. आणि मेल्यानंतर ताटामध्ये मावत नाही तेवढं तिच्या फोटोला, जमलं तर स्लॅब वरती, पत्र्यावरती पण एक ताट ठेवतो आणि फोटोला ठेवतो. आज तू तुझ्या जिंदगी ज्या आई बापांना तू जिवंतपणे खाऊ घालत नाही, मेल्यानंतर लोकांना दाखवण्यासाठी उगाच सोंग डोंग करतोय. 10वे महिने, वर्षश्राद्ध हे जिवंतपणे जर आई वडिलांची सेवा केली तर खरंच घालायची काही गरज नाही असं मला वाटतं. त्यात तुमच्या पलीकडे तुम्हाला काय वाटेल ते करा, पण जीवनपणे आई वडिलांची सेवा करा. तिथे जे पुण्य मिळेल ते कुठंच मिळणार नाहीये. त्यामुळे आजच्या पालकांना एकच सांगतो की आपलं आचरण चांगलं ठेवा, आपलं वर्तन चांगलं ठेवा, आपलं आचरण चांगलं ठेवा, आपलं वर्तन चांगलं ठेवा, आपली वागणूक चांगली ठेवा. मुलांवरती चांगले संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपली पुढची पिढीने आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पुढच्या पिढीने उद्धार करावा असं वाटत असेल तर रहस्य आदर्श पालकांचं समजून घ्या. सर्वांनी मोबाईल सायलेंट ठेवा. भिकाऱ्याकडे पण आयफोन आहे, उगाच वाजू देऊ नका. कोणाचा वाजला आता? यस, वाजू देऊ नका. बेसिकली सांगायचं येतो एवढाच आहे की रहस्य आदर्श पालकत्वामध्ये पालक कुठे चुकतात आणि त्याचा मुलांवरती काय परिणाम होतो. पालकांना आणि मुलांना मी ह्या सेशन मध्ये एकत्र घेतो, पण ह्या सेशन मध्ये फक्त पालकांनाच घेतो. कारण मुलांच्या चुका, पालकांच्या चुका मुलांसमोर सांगितल्या तर पालकांना थोडंसं गिल्टी फील होतं. आजच्या पालकांना मुलांना घडवताना, मुलांना वाढवताना मुलांच्या प्रति अनेक समस्या असतात, अनेक अडचणी असतात. मी इथून पुढे खरं बोलू का बरं बोलू? खरं बोलू का बरं बोलू? मी जर खरं बोललो तर तुम्हाला थोडंसं दुखावलं जाईल, मग चालेल का? आयुष्यभर आनंदाने जगायचं असेल तर 1 तासभर दुखावलं चालतंय का? मुलांचं आयुष्य आनंदात घालवायचं असेल, मुलांना सुखी समाधानी जीवन द्यायचं असेल तर 1 तासभर मी तुमच्या चुका काढेन. अर्धाच तास काढतो, तासभर नको नाही तर तुम्ही परत जीवच सोडून देता तेवढ्या चुका काढल्या. म्हणजे तुम्ही जिवंत पण राहायला पाहिजे. पोरा बाळांना सांभाळायला कोण होईल बरं? एवढ्या पण चुका काढत नाही जेणेकरून आपण चुकतो कुठून त्याच्या मुलांवरती परिणाम काय होतो. मी साखर खाऊ घातली आणि मी जर बोललो तुमच्यासारखी आई आपल्या महाराष्ट्रात असूच शकत नाही. आज संध्याकाळी तुम्हाला शुगर झाली, मला काय टेन्शन आहे का? इंजेक्शन तुमची तुम्ही घेत बसा, गोळ्या बिस्किट तुमचं तुम्ही खात बसा. शुगर झाली, मी गोड बोलायला तर एवढा डेंजर आहे तर बायको म्हणते फक्त तुम्ही गोड बोलण्यातच गोड आहे. मी एवढा गोड बोलतो. ओके, त्यामुळे गोड बोलून साखर खाऊ घालून डायबिटीस होऊ नयेपेक्षा कारलं खाऊ घालून आजार बरे केलेले बरं असं मला वाटते. मग आपल्या पालकत्वातले आजार काय, आपल्या मुलांना घडवताना आपल्याला काय आजार जडलेले आहेत, ते आजार कमी कसे करायचे या विषयावरती बोललं तर चालेल का? बरं, हे बोलण्यासाठी किंवा हे ऐकण्यासाठी लोक मला 2,000चा 3,000चा फुल डे वर्कशॉप असेल तर महाबळेश्वरला 2 दिवसासाठी मी 10,000 रुपये चार्ज करतो. नवरा बायको जोडी गेले ज्यांच्या माध्यमातून तुमचे 2,000 रुपये वाचलेले आहेत असे करेल सर, त्यांचे आभार मानायला तेवढी कमी आहे. कारण हे जे तुम्हाला मोफत ऐकायला मिळाले ते हॉटेल सिटीला 2,000 रुपये घेतले तर तुम्ही ऐकू देतो, फुकट देत नाही. हॉटेल सिटीला माझ्या कार्यशाळा असतात, अमरदीपला कार्यशाळा असतात, ऑनलाईन कार्यशाळा असतात. 499चा पास घेतला तरच निघ सोडतो आम्ही, ऑनलाईन पण बसू देत नाही. फुकट म्हणलं की किंमत कळत नाही. बेसिकली आजच्या पालकांना मुलांना घडवताना अनेक अडचणी येतात. मुलांना घडवणं वेगळं आणि वाढवणं वेगळं. घडवणं आणि वाढवण्यातला फरक समजला तर आवडेल का? मुलांना घडवणं वेगळं आणि वाढवणं वेगळं. आपण मुलांना घडवतो असा मी पालकांवरती आरोप करतो का वाढवतो असा आरोप करत असेल मी? आपण फक्त मुलांना वाढवतो. मी नेरेचा कार्यक्रम उरकून येत होतो, गोळफाट्याच्या मागे थांबलो होतो. अचानक एक कुत्र्याचं पिल्लू माझ्यापाशी भोभा करत आलं. त्या कुत्र्याच्या पिल्लाकडे मी पाहिलं आणि माझ्या मनात विचार आला, या पिल्लाच्या आईने त्या मुलाला जन्म दिला आणि सोडून दिले, तुझ्या भाकरी टुकड्याची तुझी तू सोय लाव. ओके ओके. तसेच काही पालक असतात, मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घेतात, क्लासमध्ये ऍडमिशन घेतात. तुमचं तुम्ही बघून घ्या. त्या पिल्लाच्या आईमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे का? त्या पिल्लाच्या बापामध्ये आणि आपल्या बापामध्ये फरक आहे काय? मुलांप्रती पालकत्व नक्की काय असतं? आजच्या माता भगिनींना मुलांना घडवत असताना अनेक अडचणी येतात, विशेष करून आईला जास्त येतात. कारण पुरुषांना वडगाव निंबाळकरचं काही विचारा, कोराळ्याचं काही विचारा, कोळचं काही विचारा, पण माझ्या मुलाचं क्लास टीचर कोण आहे हे विचारायचं नसतं. पुरुषांना माझ्या मुलाला विज्ञान कोण शिकवतं विचारायचं नसतं, माझ्या मुलाला गणित कोण शिकवतं हे विचारायचं नसतं. पुरुषांना माझ्या मुलाचे मराठीचे शिक्षक कोण आहेत हे विचारायचं नसतं. काय पुरुषांना माझा मुलगा कोणत्या वर्गात आहे हे पण विचारायचं नसतं.
हायस्कूलला जर गेला एखादा बाप आणि तो म्हटला आमच्या गणेश क्षीरसागरला पाठवा, त्याला जर विचारलं नाही गणेश क्षीरसागर कुठल्या वर्गात आहे, ते म्हणतात आसन बहुतेक 7वीच्या वर्गात, आसन बहुतेक 7वीच्या वर्गात. तेवढ्यात करे सरांसारखा हुशार पालक असते, शिक्षक असते, ते म्हणते अहो तुमचं 6वीला आहे, ते म्हणतं असं आहे का, 6वीला आसन बहुतेक. म्हणजे काय काय बापांना पोरग कितीला हे पण सांगता येत नाही बरं का ताई, बरोबर आहे की नाही. त्यांना गणित कोण शिकवलं माहिती का बापाला, आपल्या पोराचं शाळेतलं हेडमास्तर कोण आहे, वर्ग शिक्षक कोण आहे, विषय कोण शिकवतो, 95% बापांना माहीतच नसतं. याबद्दल तुमचं मत काय आहे, बरोबर आहे का. मग यांना मुलांबद्दल समस्या मी विचारणार नाही, चालेल ना, मी तुम्हाला विचारेन, कारण ह्यांना विचारलं ह्यांना काहीच सांगता येणार नाही. हे म्हणतात मुलांचं काही चित्रू नका हो, आमच्या मुलांविषयी समस्या काहीच नाही, आमच्या समस्या कोणाविषयी, ज्यांना फक्त शांत बसवा सर्व समस्यांचं निरसन होईल. हिनेच ती वचा 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 करते, हिने घरात घर ठेवलं नाही, भावात भाव ठेवला नाही, माझ्या आईला बापाला नको नको करून टाकले, ही माझी कुठं 7.5 सुटली आणि हिच्याबरोबर लग्न झालं असं त्यांची तक्रार असतात तुमच्याबद्दल बरं का. तुम्ही तशा नसताल होते, असतात तर जागेवरती या, तुमचं ते हाल आहेत म्हातारपणे असतात तर जागेवर. बेसिकली आजच्या माता भगिनींच्या मुलांविषयी अनेक तक्रारी असतात. तुमच्या मुलांना घडवताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी, तुमच्या समस्या, तुमच्या तक्रारी सांगाल का पटपट. मुलांविषयी समस्या, तक्रारी, मुलांना घडवताना येणारी अडचण, हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तो मागे पडतोय. म्हणजे इथल्या महिला सासू सासऱ्यांना बोलण्याऐवजी चांगल्या ठिकाणी पण बोलतात, त्याचा प्रूफ दिला होता इथे महिला. यस, आणखी चिडचिडपणा वाढलेला आहे. व्हेरी गुड. आणखी मोबाईल जेवायला तरी चालेल पण टीव्ही किंवा मोबाईल हवाच. व्हेरी गुड. आणखी एक गोष्ट परत रिपीट करू नका, पाहिजे म्हणजे पाहिजे ना, पापा गेलेलं दिसतोय, पाहिजे म्हणजे पाहिजे ना. व्हेरी गुड. तुमच्या पडलाय पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर चालेल सोडून तुम्हाला. हा अभ्यासच करत नाही, अभ्यासच करत नाही. व्हेरी गुड. आणखी चला हा पटपट खूप चांगलं सांगताय तुम्ही. अभ्यास सांगितलं की शाळेत झाला म्हणून सांग. अभ्यास सांगितलं झाला की शाळेत झाला, असं सारखा अभ्यास करायला होती मला काय अब्दुल कलाम बनवायचे काय. ओके व्हेरी गुड. आणखी आणखी आजच्या पालकांच्या मुलांविषयी अनेक तक्रारी. पहिली तक्रार अभ्यास करत नाही, कंटाळा करतो, एखाद्या करतीपासून अभ्यास करत नाही, एकच गोष्ट खूप वेळा सांगायला लागते, आरती झालेले उलट बोलू लागलेले, खूप बांधतो, त्याचं त्यानेच करायला हवं, 4 लोकांच्या बोलायला घाबरतो, किती सांगा ऐकतच नाही, नो एक्स्ट्रा होमवर्क, टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये खूप पण रमतं, लिखाणाचा कंटाळा आहे, भविष्याविषयी अजिबात सिरियस नाही, नो फोकस, नो गोल, नो सिरियसनेस, अशा अनेक तक्रारी आई वडिलांच्या मुलांविषयी असतात. तुमच्या आहेत का. बऱ्याच वेळा मुलांना सांगून मुलं ऐकत नसतील तर आई वडिलांचा कंट्रोल सुटतो, कंट्रोल सुटतो. आई एकदा सांगते, दोनदा सांगते, तीनदा सांगते, चौथ्यांदा सांगून जर मुलाला कळालं नाही, आई घरात झाडून घेत असते, 5व्यांदा मुलाला सांगते, आईच्या हातात झाडू असतो, 6व्यांदा सांगून जर मुलाला कळालं नाही तर आईच्या हातातला झाडू उलटा होतो आणि मुलाच्या कुठे जातो, कुठे जातो, कुठे जातो ते मला माहिती, पण कसं बोलायचं, पाठीमध्ये जातो बोलायचं, सार्वजनिक ठिकाणी. ओके, आईचा झाडू मुलाच्या पाठीमध्ये जातो, जातो की नाही. आई मुलाला झाडूने मारते. बऱ्याच वेळा झाडून झाला असेल, डब्याची सोय झाली, स्वयंपाकाची झालाय, शाळेत जायची वेळ झाली, मुलाचा डब्बा करून ठेवलाय तरी मुलगा उरके ना. आई चपाती लाटत असते, चपाती लाटताना शेवटची चपाती असते, चपाती लाटताना काय असतं आईच्या हातात, लाटणं. एक लाटणं दुसऱ्या लाटण्याला ज्यावेळेस लाटण्याने मारतं त्यावेळेस त्या लाटण्यावरती काय परिणाम होणार आहे हे जर ह्या लाटण्याला कळालं तर हे लाटणं त्या लाटण्याला कधीही लाटण्याने मारणार नाही. बरं का, मुलांना लाटण्याने मारत जाऊ नका, लाटण्यानो म्हणजे लाटण्याने मारत जाऊ नका आणि झाडून तर अजिबात मारत जाऊ नका. मुलांना परिणामांची जाणीव करून द्यायची असते आई बापांनी. एक 6 महिन्याचं बाळ आहे, ग्रामीण भागात आजही स्वयंपाक चालतो ताई, कशावरती चालतो, चुलीवरती. एक 6 महिन्याचं बाळ असतं, लेकरवाळी आई भाकरी थापत असते, मुलगा हळद झाडाकडे धाव घेतो, आई त्याला मागे ओढते, मुलगा रांगत रांगत झाडाकडे जायचा प्रयत्न करतो, आई त्याला मागे ओढते, मुलगा झाडाकडे जायचा प्रयत्न करतो, आई त्याला मागे ओढते. आईचं लक्ष नसताना त्या 6 महिन्याच्या 8 महिन्याच्या बाळाला एकदा झाडाचा चटका बसतो, परत तो झाडाचा चटका 6व्या 8व्या महिन्यात बसला, परत मरेपर्यंत ते बाळ झाडाच्या चटक्याकडे जातच नाही. जातं का. 6 महिन्याच्या बाळाला जर परिणामांची जाणीव असेल तर आपला मुलगा 4 वर्षाचा आहे, 12 वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे, त्याला परिणामांची जाणीव असेल का नसेल, असेल का नसेल. फक्त त्याला समजून सांगण्याचं ज्ञान, समजून सांगण्याचं कौशल्य, त्याला समजून सांगण्याची पद्धत आई बाबा म्हणून आपण हस्तगत केलेली नसते, आपण शिकून घेतलेली नसते. 12 वर्षाचा मुलगा जर चुकला तर त्याला परिणामांची जाणीव कशी करून द्यायची याचं ज्ञान आईला असणं गरजेचं आहे, बापाला असणं गरजेचं आहे. पण हे ज्ञान आपण घेत नाही. याबद्दल तुमचं मत काय, बरोबर आहे ना.
हे ज्ञान कसं असावं याबद्दल मी तुम्हाला इथून पुढे बोलणार आहे. आई वडील मुलांना मारतात, त्यामुळे घडतं काय, मुलं शरीराने आई वडिलांजवळ राहतात, मनाने दुरावली जातात आणि मोठे झाल्यानंतर ते मित्रमैत्रिणींपाशी मन मोकळेपणाने बोलतात, आई वडिलांपाशी काहीच बोलत नाही. आज 13, 14, 15 वर्षाच्या मुलं मुली आई वडिलांशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत, मित्रमैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलतात. कारण बाप फक्त मुलगा चुकला, मुलगी चुकली की नुसता मारतोच, आई चुकली की नुसती मारतेच, नुसती चुकाच काढते. तू वेळाच आहे, तू गाढवच आहे, तू बावळटच आहे, तू मूर्खच आहे, तुला कळतच नाही. आई फक्त चुका काढायला बसलेली असते. आई वडिलांनी फक्त मुलांच्या चुका काढायचा चष्मा घातलेला असतो, मुलांच्या क्षमता ओळखून घेण्याचा चष्मा घातलेला असतो. 95% पालकांना वाटतं माझ्या मुलाने पुढे जावं, माझ्या मुलाने यशस्वी व्हावं, पण त्या मुलामध्ये असणाऱ्या क्वालिटी, त्या मुलामध्ये असणाऱ्या क्षमता आई बाबा म्हणून आपल्याला ओळखायच्या असतात. या ठिकाणी बॅट्समन वयाच्या 6व्या वर्षी क्रिकेट खेळायला लागला, 14 वर्षी रणजीमध्ये गेला, 16 वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहीत झाला. कोण असेल तो बॅट्समन? वयाच्या 38 वर्षी रिटायर झाला, गॉड ऑफ द क्रिकेटर झाला. 10 पिढ्या बसून खाली एवढे पैसे कमवून ठेवले. कोण? क्रिकेट म्हणलं की सचिन, सचिन म्हटलं की क्रिकेट. सचिन मध्ये असणाऱ्या क्वालिटी त्याच्या आई वडिलांनी त्याच्या वयाच्या 6व्या वर्षी ओळखल्या आणि क्रिकेटचे धडे देण्यासाठी त्याला एका कोचकडे, त्याला एका ट्रेनरकडे, सचिनला ज्यांनी क्रिकेट शिकवलं ते कोण? आचरेकर गुरुजी. सरांसाठी एकच जोरदार टाळ्या. मुलं जशी हुशार आहेत, सरांच्या अकॅडमीमधली मुलं जशी हुशार आहेत तसे बाप पण हुशार आहेत. आनंद वाटला. इथून पुढे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारायला अडचण नसा, सोपेच विचारायला अवघड विचारणार नाही. तू टेन्शन घेऊ नको, तू उगाच PSI वगैरे हवायच पाहिजे. ओके, चलो. बेसिकली सचिन पेक्षा चांगला क्रिकेट खेळणारा एक बॅट्समन होता, तो कानामध्ये बाळी घालायचा, चांगले षटकार मारायचा, चांगले चौकार मारायचा, पण क्रिकेटमध्ये कुठंच पाहायला मिळत नाही. कोण तो? विनोद कांबळे त्याचं नाव. क्रिकेटर म्हणून चांगला होता, पण माणूस म्हणून चांगला बनू शकला नाही. चुकीच्या संगतीत गेला, चुकीच्या मित्रपरिवाराच्या सानिध्यात गेला. आपल्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर, वकील नंतर बनवा, आपल्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर, CA नंतर बनवा, अगोदर त्याला चांगला माणूस बनवा. काय बनवा? आपल्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर, वकील नंतर बनवा, अगोदर त्याला चांगला माणूस बनवा. आणि आपल्या मुलाने चांगला माणूस बनावा असं वाटत असेल तर अगोदर आदर्श बाप आपण बना, आदर्श आई आपण बना. कारण मुलं तेच करतात जे आई बाबा करतात, मुलं ते कधीच करत नाहीत जे आई बाबा करतात. मुलांना सांगून आदर्श बनवण्यापेक्षा मुलांना वागून आदर्श बनवा. काही पालकांनी पुढे सरका पटपट पटपट आणि छोट्या मांड्या घाला, चला पटपट 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 पट. चला चांगला क्रिकेट खेळणारा सचिन पेक्षा चांगला क्रिकेट खेळणारा. सचिनला ज्यांनी क्रिकेट शिकवलं त्यांनी ह्याला पण क्रिकेट शिकवला, पण संगती चुकली, ग्रुप चुकला, मित्र परिवार चुकले. आपल्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर, वकील नंतर बनवा, अगोदर चांगला माणूस बनवा. यशस्वी बनण्यासाठी अगोदर चांगला माणूस, चांगला विद्यार्थी, चांगला नागरिक बनणं गरजेचं आहे. सचिन पेक्षा पुढे का गेला? सचिन ह्याच्यापेक्षा पुढे का गेला तर चांगला माणूस बनला सचिन. ओके. दुसरी एक मुलगी आहे, वयाच्या 4व्या वर्षी तिच्यामध्ये असणाऱ्या गायनाच्या क्वालिटी आई वडील ओळखतात, गायनाचे तिला क्लास लावले जातात. 7व्या वर्षी 2007 साली लिटल चॅम्प मध्ये, वयाच्या 7व्या वर्षी लिटल चॅम्प मध्ये घागर घेऊन कवळण बोलते आणि संपूर्ण महाराष्ट्रात 2007 साली माहिती होते. 2007 पासून 2016 पर्यंत आई वडिलांना 26 एकर जमीन घेऊन दिली. किती एकर? 26 एकर. काय नाव त्या पोरीचं? कार्तिकी गायकवाड तिचं नाव. कार्तिकीमध्ये असणारी क्वालिटी आई वडील किती वर्षी ओळखतात? सचिन मध्ये असणाऱ्या क्वालिटी आई वडील किती वर्षी ओळखतात? आपली मुलगा 10, 12, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा झाला, आपण आपल्या मुलांच्या क्वालिटी ओळखल्या आहेत का? बोला. मुलांच्या जाऊ द्या, आपलं 30, 35, 40 वर्ष झालं, आपल्या तरी क्वालिटी आपल्याला कळाल्या आहेत का? यशस्वी तेच होतात जे क्वालिटीवरती काम करतात, यशस्वी ते कधीच होत नाही जे क्वालिटीवरती काम करत नाहीत. आमिर खान सत्यमेव जयतेमध्ये सांगतो, गेल्या वर्षी 14,218 मुलांनी आत्महत्या केली. कशामुळे? स्ट्रेसमुळे, डिप्रेशनमुळे, फेल्युअरपणाच्या भीतीमुळे. बारामतीमध्ये एक 12 वर्षाची मुलगी, 6वी मध्ये शिकणारी मुलगी आत्महत्या करते आणि चिठ्ठीमध्ये लिहिते, माझ्या आईचं कम्युनिकेशन माझ्याशी व्यवस्थित नव्हतं आणि वडिलांना माझ्याशी बोलायला वेळ नव्हता म्हणून मी आत्महत्या करते. 12 वर्षाच्या मुलीने आत्महत्या करावी. बारामतीमध्ये TC कॉलेजमध्ये एक शिकणारा 18 वर्षाचा मुलगा मित्राचा कोयत्याने खून करतो, त्याचा भावनिक विकास झालाय. मुंबईमध्ये एक 9वीतली मुलगी आत्महत्या करते आणि चिठ्ठीमध्ये लिहून ठेवते, मी जर आत्महत्या केली नसती तर माझ्या वडिलांनी कुत्र्याच्या गळ्याची साखळी बांधत त्यांनी मला जीव मारला असता. म्हणजे आजच्या मुलांना आई वडिलांपाशी सुरक्षितता वाटत नाहीये. आजची मुलं आई वडिलांशी मनोकळेपणाने बोलत नाही आणि याला कारणीभूत आई बापाच. आई बापांना मुलांशी संवाद कसा साधावा, आई बापांनी मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवावा, आई बापांनी मुलांना स्पर्धेच्या युगात कसं टिकवावा याचं ज्ञानच आई बापांनी घेतलं नाही. आई बाप नको ते अभ्यास करतात, पण जे करायला पाहिजे ते करत नाही. हा माझा आई बापांवरती आरोप आहे. आज कोटामध्ये सोसायटी अभ्यासाचं मुलांवरती प्रेशर आहे. नाशिकात अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थ्यांची आत्महत्या या ठिकाणी लिहिलंय बघा. अर्ध 22 कोटी नोकऱ्या 7 लाख. दिसतंय का?
सकाळ पेपरचं कात्रण आहे. आजची स्पर्धा काय आहे? अर्ध 22 कोटी, नोकऱ्या 7 लाख, अजून 5 वर्षांतर अर्ध 100 कोटी, नोकऱ्या 1 लाख, अजून 10 वर्षांतर अर्ध 500 कोटी, नोकऱ्या 5000, अजून 15-20 वर्षानंतर अर्ज 1000 कोटी, नोकऱ्या 3000. ही सिच्युएशन येणार आहे. त्यामुळे आपल्या मुलांची कौशल्य आज ओळखा. सचिन तुमच्या माझ्या घरात असता तर क्रिकेटर झाला नसता. कार्तिकी गायकवाड तुमच्या माझ्या घरात असता तर ती गायिका झाली नसती. 95% आई बाप आपली अर्धवट राहिलेली स्वप्न मुला मुलींवरती टाकतात. मला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं होतं, बनता आलं नाही म्हणून तुला बनायचं. आपली अर्धवट राहिलेली स्वप्न मुला मुलींवरती लादू नका. तर मुला मुलींच्या क्वालिटी ओळखा, मुला मुलींच्या क्षमता ओळखा, मुला मुलींच्या गुणवत्ता ओळखा आणि त्यानुसार मुला मुलींना शिक्षण द्या. 93% मुलं हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, ब्रिलियंट आहेत, पण आयुष्यात काहीच करू शकलेले नाहीत. आणि 7% मुलं कमी हुशार, कमी बुद्धिमान, कमी ब्रिलियंट आहेत, पण आयुष्यात यशाचं शिखर गाठलेले आहेत. मला जायचंय, मला यश मिळणारे निरेला गेल्यानंतर मी गाडी बारामतीकडे वळवली. मी यश मिळणारे निरेला गेल्यानंतर गाडी बारामतीकडे वळवली. बारामतीवरून भिगवणला जाईल, भिगवणवरून कर्जतला जाईल, कर्जतवरून नगरला जाईल, नगरवरून शिर्डी साईबाबाला जाईल. पण मला निराई येईल का? असे रस्ता चुकलेले अनेक विद्यार्थी. शिक्षण पूर्ण झालेले, हुशार खूप होता, शिक्षण पूर्ण झालेले, पण मार्ग चुकीच्या दिशेने चाललेले. मला पोचायचे कुठं निरेला, 120च्या स्पीडने गाडी बारामतीच्या दिशेने वळवली. पोहोचणार का निरेला? 10 चालत निरेला पोहोचेल, पण इकडे हळूने 120च्या स्पीडने गेला तरी पोहोचेल का? पण बेसिकली आजच्या पालकांनी मुलांना योग्य करिअर निवडून देणं, मुलांचा मार्ग योग्य दाखवणं आणि मुलांनी देखील योग्य ताई 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 मागे घेऊन बसलं खूप बरं, मागे घेऊन बसलं खूप बरं. कारण ते बुद्धिमान आहेत, ब्रिलियंट पण आयुष्यात पुढे जाऊ शकलेले नाहीत. का रस्ता चुकलाय? आपल्या मुलांचा रस्ता चुकून द्यायचा नसेल. आपल्या मुलांमध्ये असणाऱ्या क्षमता, अंगीभूत गुणवत्ता, क्वालिटी कशा ओळखायच्या आणि त्यांना दिशा कशी द्यायची, ते रहस्य आदर्श पालकत्वाचं अर्थात मुलांना कसे घडवा या विषयावरील चर्चासत्रामध्ये मी पालकांना सांगतो. 93% पालकांना मुलांच्या क्षमता किंवा क्वालिटीज माहित नाहीत. मुलांच्या वयोगटानुसार या ठिकाणी माता भगिनी अनेक आहेत. माता भगिनींना माझा एकच सोपा प्रश्न आहे. मुलांच्या विकासात 4 टप्पे पडतात वयोगटानुसार आणि 6 स्तर पडतात. तर ते 4 टप्पे सांगाल का होता? मुलांच्या विकासात ते 4 टप्पे वयोगटानुसार 4 टप्पे पडतात. पालक मानसशास्त्रानुसार, सायकोलॉजीनुसार मुलांचा विकास करत असताना आई वडिलांनी हे 4 टप्पे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तेच टप्पे माहिती असतील तरच आई बाप आपल्या मुलांना पुढे नेऊ शकतात. सांगाल का ताई? सांगाल का? असलं कुठं सांगायला येतं आम्हाला? स्टार प्रभाव मधलं विचारा ना, तोंडपाठ आहे सर्व आमचं स्टार प्रभाव मध्ये. तुझ्या जीव रमला, माझ्या नवऱ्याची बायको लागेल झाल्याची पुढच्या पाऊल मधलं सर्वच माहिती आहे मला, पण असलं कुठं सांगता येईल? मुलांच्या विकासामध्ये 4 टप्पे पडतात. पहिला टप्पा आहे 1 ते 6 वर्षे, ज्याला बाल्य अवस्था बोलतो आपण. या बाल्य अवस्था. दुसरा टप्पा आहे 7 ते 13 वर्षे. तिसरा टप्पा आहे 14 ते 19 वर्षे आणि चौथा टप्पा आहे 20 ते 25 वर्षे. या 4 टप्प्यात आईने काय बोलायचं, वडिलांनी काय बोलायचे, किती बोलायचे, केव्हा बोलायचे, कसं बोलायचं, कधी बोलायचे ठरलेले. 95% आई बापांना हे माहितच नाही. जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही, जे बोलायला नको ते बोलल्याशिवाय राहत नाही. जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही, जे बोलायला नको ते बोलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मुलं फक्त वाढतायत, मुलं घडत नाही. आपल्या मुलांना घडवायचं असेल, आपल्या मुलांना स्पर्धेच्या युगात टिकवायचे असेल तर पालकांनी ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आज ते मुलांच्या विकासाचे 4 टप्पे आणि 6 स्तर. बौद्धिक विकासाची जबाबदारी कधी सरांनी घेतलेली, शाळेतील शिक्षकांनी घेतलेली, पण शारीरिक विकास आईबापांनी करायचा असतो. मानसिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, आध्यात्मिक विकास आईबापांनी करायचा असतो. या विषयावरती युट्यूबला 1-1.5 तासाचं सेशन माझं आहे, किंवा कदाचित एखाद्या लेक्चरला तुम्हाला बसता आलं तर बसा. त्यासाठी फुकट नाही बसू देणार मी. 499 रुपये फुकट म्हणलं की महत्व. मग या टप्प्यामध्ये 1-1.5 तास माहिती दिली तरी कमी आहे. मी तुम्हाला एका मिनिटात काय सांगू शकणार? शारीरिक विकास. मुलं छोट्या छोट्या व्हायरल इन्फेक्शन आले तरी आजारी पडतात, म्हणजे शारीरिक डेव्हलपमेंट झालेलं नाही. मुलांना नाही. मानसिक विकास. 12 वर्षाची मुलगी आत्महत्या करते म्हणजे तिचा मानसिक विकास झालेला नाहीये. मित्राने अपमान केला त्याचा कोयत्याने खून करतो म्हणजे त्याचा भावनिक विकास झालेला नाहीये. एखादा पाहुणा घरात आला की मुलं घरात आतल्या खोलीत निघून जातात म्हणजे त्याचा सामाजिक विकास झालेला नाही. एखाद्या मुलाला रामायण, महाभारत, धर्मगुरू याचं काहीच माहित नाही म्हणजे त्याचा आध्यात्मिक विकास झालेला नाहीये. हा विकास आई बापांनी करायचा असतो, पण 95% आई बापांना हे माहितीच नाहीये. त्यांना स्टार प्रवाह, सोनी चॅनलच काय सुरू देणार आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकने त्यांना हे लावले आणि चांडाळ चौकटी करण्यात तर एवढे मग्न झालेत की त्या बाळूने कोट्याधीश रुपये कमवले. ते दारू पिले ते महाराज आहेत, पण त्यांनी कोट्याधीश रुपये कमवले, पण हे अजून बावळ्याला तेच बोलत बसले. म्हणजे कुठं काय बघावं ह्याची देखील अक्कल आजच्या आई बापांना नाहीये. ही अक्कल तुम्ही हस्तगत करावी या मताचा मी आहे. बेसिकली आपल्या मुलांना जर चांगलं घडवायचं असेल, आपल्या मुलांना यश शिखरावरती न्यायचं असेल तर पालकांनी हे ज्ञान घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा पालकांना वाटतं माझ्या मुलाला शाळेत घातलं, नंतर घेऊन दिलं, सायकल घेऊन दिली, रिक्षाचा पास काढला, बसचा पास काढला, शिक्षकांच्या ताब्यात दिलं की माझी जबाबदारी संपली. अकॅडमीला ऍडमिशन घेतलं, क्लासला ऍडमिशन घेतलं, कले सरांची फी 2 वेळा मागितलं, तिसऱ्यांदा दिली, ही पण टप्प्याटप्प्याने दिली की आपली जबाबदारी संपली. काहीच तो पण असे टप्प्याटप्प्याने कोणाला पण करिअर टप्प्याटप्प्याने मिळतं बरं का. एकदम जराशी तेच विचाराने लई स्ट्रगल बनतंय.
आणि एवढा जबर एक नंबर 1चा रिझल्ट आहे. गणितामधला किंगच माणूस आहे. 16, 17, 18 मुलांवरती बॅच चालू करणं, आज 150-200 मुलांवरती पोरं येणं, 3-4 जागांनी ठिकावणं. कित्येक पोरं त्यांचे विद्यार्थी पोलीस झालेले. कित्येक पोरांना आयुष्याचं गणित पण शिकवलं त्यांनी आणि शाळेतलं पण गणित शिकवलं. असे सर आहेत. तुम्ही नशीबवान आहात की ह्या वडगाव सारख्या ठिकाणी खडे सरांसारखा शिक्षक, गणिताचा शिक्षक तुम्हाला मिळालेला आहे. कारण तो तुमच्या मुलांच्या आयुष्याचं गणितच बदलून देणार आहे. पण त्यासाठी तुम्ही पण झोपेचं सोंग घ्यायला नाही पाहिजे. तुम्ही झोपेचं सोंग निष्काळलं पाहिजे. नाही तुम्ही झोपेचं सोंग घेऊन बसताय आणि खडे सर फार बुंगलू गेले. ओके, उपयोग नाहीये सांगतो. आज माझ्या मुलाला शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं, क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं की जबाबदारी संपते का वाढते? हो, संपते का वाढते? कुणाला वाढते? वाढते. त्यांनी हात वरती का? त्यांचा खाली हात आहे, त्यांचं काय संपते का? काय नाही बोला की हो किंवा नाही का? बाई कुठं वाढून करून आलं शिक्षक असेल ना. यस. मग मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं की जबाबदारी संपते का वाढते? काय वाढते? सल्ले द्यायची जबाबदारी वाढते. बरोबर आहे की नाही? आपण आपल्या मुलांना सल्ले देतो. काय सल्ले देतो? बाळांनो नेहमी खरे, चला नेहमी खरे, सकाळी लवकर टीव्ही पाहायची, हे करू ते करू, इथं करू तिथं करू. संध्याकाळी 7:30 नंतर आपण कुठं गेली तरी आहेत का कोण? 7:30 नंतर कुठं गेली तरी चालत नाही. आपले लेखान थोडी जर पाहिजे ना इकडे आले कोणतरी वडगावून बदलला, मी खर्च करीन पण तुम्ही बसायला काय अडचण माझ्या खर्च मी करीन राहू नाही ना ते काय. हा बरं तसंच म्हणायचं नाही मी नाही त्या खरंच नाही. ओके, असं बेसिकली सांगायचं हेतू एवढाच आहे की आज मुलांना पालक सल्ले देतात नेहमी खरे बोलावे. आपल्या मित्राचा फोन येतो, आपल्या मित्राचा फोन येतो, आपल्या मैत्रिणीचा फोन येतो, हातामध्ये टीव्हीचा रिमोट असतो, कानाला फोन लावतो, मित्र विचारतो कुठेच रे, हा वडगाव निंबाळकरमध्येच असतो, हातामध्ये टीव्हीचा रिमोट, कानाला फोन, पिक्चर लावलेला असतो. अजय देवगनचा फेमस झालेला जीता था जिसके लिए मरता था, एक ऐसी ही लड़की थी जिसे मैं प्यार करता था. कुठला पिक्चर तो? कुठला? दिलवाले. 15 वर्ष झाली लागणार पण अजून पण काय दिलवाले अजून पण संसारात 15 महिना काय पोरं मोठी झाली, पोरं 12 वर्षाची झाली तरी ती अजून म्हणते ती सध्या काय करत असेल बरं. आता 12 वर्षाचं पोरग झालं तरी तिचीच आठवण येते तुला पठ्या. आता संसारात रमव तुझं, तुझीच ऐश्वर्या, तुझीच कॅटरीना, तुझीच करीना, तुझीच करिश्मा. तिलाच पार्लरला घेऊन जा, तिचाच मेकअप कर, तिलाच चांगलं ब्लिचिंग कर, तिलाच फेशियल कर, तिलाच ॲब्रो करून आण, तिलाच फेशियलचं चांगलं किट दे, तिलाच मेकअपचं 2-5 हजाराचं किट दे आणि तिलाच म्हणायचं तुझ्यासारखी सुंदर बायको ह्या जगात तुम्हाला मिळूच शकत नाही. तू बाहेरून तर सुंदर आहेस पण आतून पण मनाने किती सुंदर आहेस तू. तुला समजून घ्यायला मला उशीर झाला. मी नशीबवान आहे तुझ्यासारखी मला बायको मिळाली. ते तारीफ पण करू नका नाही तर ती म्हणजे ह्याच्या डोक्यात फरक पडला. एकदा मी सांगितलं घरी जाऊन बायकोची तारीफ करा, हिलाही तारीफ करायला लागलं, हिलाही तारीफ करायला लागलं, बायकोला संशय यायला लागला ह्याचं काहीतरी लय पण तारीफ करायची नाही. ओके, तारीफ करा म्हणजे हाय तुझ्या हातासारखी चव दुसऱ्या कोणाच्याच हाताला नाही. आणि मी त्याच दिवशी तिने भाजी शेजारची चिकडून आणलेली असते त्याला भांडणाचा विषय. त्यामुळे तारीफ करताना विचार करून तारीफ करा बरं. जर कोण भाजी चांगली करते, मीठ कमीच आहे, आळणीच आहे, इथं कार्यक्रम होऊन गेला की तिला म्हणलं लगेच वा वा तुझ्या हातची भाजी आजच तिने शेजारी आणली झाली भांडणाचा विषय चालू. त्यामुळे तारीफ करताना विचारपूर्वक करा थोडीशी. नाही तारीफ पण करू नका नाहीतर त्यांना लगेच लक्षात येईल खोटे डुप्लिकेट बोलता येईल. आपणच तारीफ करा बरं का. मी पण आपणच तारीफ करता येईल त्यांची. बरं, मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं जबाबदारी समजे का वाढते, सल्ले द्यायची वाढते. बाप मुलांना सल्ले देतो नेहमी खरे बोलावे. आपल्या मित्राचा फोन येतो, आपण वडगाव मध्येच असतो, मित्राला विचारतो, मित्र विचारतो कुठे सर, आपण म्हणतो आत्ताच बारामतीला आलो. हा पट्ट्या कुठे असतो? वडगाव मध्ये. शेजारी मुलगा बसलेला असतो, मुलगा म्हणतो माझा बाप किती लबाड आहे, माझा बाप किती लबाड आहे. मला म्हणतो नेहमी खरे बोला आणि मित्राला सांगतोय बारामतीत आलो. काय काय बाप तरी एवढे भारी असतात ताई की आहे असा पण मुलाकडे देतात आणि मुलाला सांगायला लावतात काय बाहेर गेले म्हणून सांग, अजून चार्जिंगला लावून गेलेत म्हणून सांग, रात्री गेलेत परत आलेच नाहीत म्हणून सांग. काय काय बाप एवढे डेंजर असतात की मुलालाच खोटं बोलायला लावतात आणि त्या मुलाकडून खरी बोलायची अपेक्षा करतात की नाही बापाशी. आपल्यापैकी कोण असे नसतील पण असतात असे, आमच्याकडे आहेत. ओके, काय आयाच्या तक्रारी काय असतात माहिती का? आमची मुलं टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये, इंटरनेट मध्ये जास्त असतात. एक वेळेस त्यांना जेवाय नाही दिलं तरी चालेल पण टीव्ही किंवा मोबाईल हवाच.
अशा आयांच्या तक्रारी असतात. पण ताई स्वयंपाक उरकल्यावरती हातात टीव्ही चा रिमोट कोणाच्या असतो? संध्याकाळी 7:30 ते 9:30 रिमोट कोणाच्या हातात असतो? स्टार प्रवाह सोनी चॅनल मध्ये कोण रमलेला असतो? तुझ्या जीव रमला, माझ्या नवऱ्याची बायको लागेल झालं जी, तुला पाहते रे, रात्रीचे खेळ चालले, खेळ मोडे, खेळ रंगे, कोण पाहतो होताय? या मालिका बघून महाराष्ट्रामध्ये 2000 कुटुंबांचे घटस्फोट झाले. स्टार प्रवाह सोनी चॅनलला चांगलं काही शिकवलं जात नाही. ज्यांनी ह्या मालिका बनवल्यात त्यांच्या घरात ह्या लावल्याच जात नाही. ज्यांनी ह्या मालिका बनवल्यात ना, देशपांडे, कुलकर्णी, वेद पाठक यांच्या घरात ही मालिका लावल्या जात नाही. यांच्या घरात रामायण महाभारत वाचलं जातं, सायंटिस्ट लोकांचे विचार वाचले जातात. यांच्या घरात पोथी पुराण वाचण्यापेक्षा ते विज्ञानाचा आधार जास्त घेतात बरं का, देशपांडे, कुलकर्णी. आणि आपल्याला वेळ करून टाकले आणि आपण वेळ झालो. 2-2 वेळा मालिका बघ. ती काय काय तर तिची हुकली मालिका 15 मिनिटं उशीर झाला, सासूला जेवण द्यायच्या नादात, तर ती म्हणते हिच्यामुळे हुकली, हिच्यामुळे. तिला संध्याकाळी चेनच पडेना, उद्या काय होतंय कोणास ठाऊक, आता त्याची तिची भांडणं झाल्यात, मग कसं होतंय कोणास. तिला जेवणच गोड लागला, आता कसं होईल बाई कोणास. आता त्यांचा घटस्फोट होतोय काय कोणास. अगं तुझा घटस्फोट ह्याची वेळ आता आली तरी तुला कळाना अजून. एवढी बघणं झाली ती तिला कळाच, ती एवढी मालिका रमून मिळली. आता कसं होतंय, आता तो तिला कसं व्हायचं, तिला बीपी वाढतोय का काय, ही वरती का काय येते घेऊन अशी अवस्था झाली. तरी ही एवढी तल्लीन होऊन गेली मालिका. आणि ज्यांनी बनवले त्यांच्या घरात करे सगळं हे लावलेलं आहे. वास्तविक पाहता या सिरियल पाहून महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंबांचं नुकसान झालेलं. आपलं होऊन देऊ नका तायांनो. ज्या अशा मालिका बघा, अशा सिरियल बघा, जे बघितल्याने आपली बुद्धिमत्ता वाढेल. टीव्ही बघायला मात्र येत नाही, पण टीव्हीला काय बघावं याला नक्की विरोध आहे. टीव्हीला छत्रपती संभाजी महाराज बघा, टीव्हीला जिजामाता बघा, टीव्हीला अहिल्यादेवी होळकर बघा, टीव्हीला सावित्रीबाई फुले बघा, टीव्हीला अण्णाभाऊ साठे बघा, टीव्हीला जिजामाता बघा, टीव्हीला थोरांच्या महापुरुषांचे विचार ऐका, थोरांच्या महापुरुषांचे विचार वाचा, थोरा तुकारामांची गाथा वाचा, सुधारला तर सुधरेल माथा. पुस्तक वाचा, ज्ञान गोळा करा. पुस्तकाने मस्तक सुधारता आणि सुधारलेलं मस्तक कधीही कुणापुढे नतमस्तक होत नाही. त्यामुळे वाचन संस्कृती असतात. स्वयंपाक झाल्यानंतर मुलाला अभ्यासाला बस म्हणायची गरज नाही. तुम्ही स्वयंपाक उरकल्यानं पुस्तक घेऊन जर वाचायला बसता, कुठलंही वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, बायबल वाचा, कुराण वाचा, जे वाचायचे ते वाचा. पण स्वयंपाक उरकल्यानंतर पुस्तक घेऊन वाचायला बसा. मुलाला सांगायचीच गरज नाही मला पुस्तक घेऊन बस. आपलं काम उरकलं, आपण दुटीवर आलो, आपलं शेतातलं काम उरकलं, तर मोबाईल मध्ये बोटं घालत बसण्यापेक्षा मुलाला कधीतरी विचारा, मला शाळेत काय शिकवलं, काय सोपं गेलं, काय अवघड गेलं, कोणाच्या बेंचवरती बसतो, कुठल्या सरांनी काय शिकवलं, आज किती लेक्चर झाले, कधीतरी विचारा. मुलांना वेळ द्या. देऊ शकतो का नाही आपण? देऊ शकतो की नाही? मग पालकांनी मुलांना मुलांना सल्ले देण्यापेक्षा मुलांना वेळ द्या. कारण मुलं हे पालकांचं अनुकरण करत असतात. मुलं हे पालकांचं अनुकरण करत असतात. स्पेन टाइम कितीवरचे आहे. आपण आपल्या मुलांना क्वालिटी वेळ दिला पाहिजे. शिक्षक आपल्या मुलांना 24 तासातले 6 तास वेळ देतात. उरलेले 18 तास मुलं आपल्याबरोबर असतात. काही वेळ क्लासेसला जात असते. जास्त वेळ कुणाबरोबर असतात? पालकांबरोबर का शिक्षकांबरोबर? प्रभाव कुणाचा पडायला पाहिजे? कुणाचा पडतो? शिक्षकांचा. का? कारण काय करून घ्यायचं हेच माहित नाही. काय करून घ्यायचं हेच माहित नाही. मुलं कोणाची काय? मुलं कोणाची आहेत? छाती हात मारा सर्वांनी. मुलं कोणाची आहेत? हुशार. छाती हात जोरात मारा. काय छाती हात गेली का तुमच्या अगोदर? मुलं कोणाची आहेत? हुशार कोणाची मुलं झाली पाहिजे? बोला की आपलं. मुलं कोणाची आहेत? हुशार कोणाची मुलं झाली पाहिजे? पैसा कोणाच्या मुलांनी कमवला पाहिजे? भविष्यात कोणाची मुलं पुढे गेली पाहिजे? आणि वेळ कोणी दिला पाहिजे? वेळ कोणी दिला पाहिजे? करे सरांनी. तुम्ही बसा स्टार प्रवाह सोनी चॅनल, तुम्ही बसा युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक. मुलं आपली तर वेळ कोणी दिला पाहिजे? आपण देतो का? दिला पाहिजे की नाही? आईने अर्धा तास आणि वडिलांनी अर्धा तास आजपासून द्यायचा. अर्धा तासात काय करून घ्यायचं? पहिले 10 मिनिटं शाळेविषयी बोलायचं. शाळेमध्ये काय शिकला, काय सोपं गेलं. नंतरचे 10 मिनिटं सहवासाविषयी बोलायचं. मला तुझ्या मित्रमैत्रिणी कोण आहेत, कुणाच्या बेंचवरती बसतो. आणि नंतरचे 10 मिनिटं आजचं स्पर्धेचे योग, कलात्मक शिक्षण आणि व्यावहारिक शिक्षणाची गरज. सचिन 10वी फेल आहे 88 ला. 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात धडा आहे. कार्तिकी गायकवाडने 7 वर्षापासून 16 वर्षापर्यंत आई वडिलांना 26 एकराची जमीन दिली. मुलांना कलात्मक ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञानाची गरज. म्हणजे आपल्याच मुलांना देणार. तर ते म्हणते माझा 1 तास जास्त उरतोय, मी शेजारच्या मुलाचं घेतलं चालते का? आपल्याला अगोदर आपल्या मुलाचा घेतलं घेतला तरी चालते, शेजारी नाही जायचं बरं का? काय काय हाऊस नाही असते. ओके, बेसिकली सांगायचं हेतू एवढाच आहे की मुलांना क्वालिटी वेळ द्या. आजच्या आई वडिलांनी मुलांमधल्या क्षमता ओपन केल्या पाहिजेत. मुलांमध्ये प्रचंड क्षमता असतात, पण त्या पालकांना ओळखता आल्या पाहिजे. ही झोपडीत राहणारी आई आहे, पण मुलीमध्ये कशा क्षमता डेव्हलप करते बघा. झोपडीत राहणारी आई आहे.
लवचिकता आहे मुलीमध्ये. पहिल्यांदा एकच पीठ काढली, नंतर 2 काढल्या, नंतर 4 काढल्या. एका दिवशी लवचिकता येणार आहे का? मुलांना कुठलीही सवय लावायची असेल तर एका दिवसात लागणार आहे का? बरं, हे शक्य आहे का अशक्य आहे? शक्य आहे, पण तिने हळूहळू करून घेतलं. आपण एकदमच म्हणतो तू अभ्यासाला 4 तास बसला पाहिजे, कसं बसत? आपण कधी 4 मिनिटं बसून नव्हतो. आपले 10वीत 3 वेळा गेले ते विषयी, म्हणून आपलं लग्न केलं 16 वर्षी बापाने, आणि आपल्या पत्रात असलं पडलंय. मग दुःख वाटतंय तुम्हाला, पण काय करणार? माझ्या बायकोला पण लय दुःख होतं, कुठून मला देवाचे काय पुण्य केली होती, कुणाची वाचता धोंडा माझ्या गळ्यात पडला. असं अनेक बायकांना वाटतं, काय करता माझ्या बायको सही, बरोबर ना? आणि आपल्याला पण वाटतं काय आपलाच नंबर कसा काय चुकीच्या ठिकाणी लागला. थोडे दिवस थांबला असतं, चांगलं बिल असतं होते एखादं मोबाईलचा डिस्प्ले वगैरे चांगला, पण बदललं आपलं काय. आपण पण त्याच काळामध्येच होतो ना. सख्या मामाला 3 पोरी असताना मामा मला इरीट ढकलून 3 पैसा पट्ट्याला दिला. मामाला 3 असताना मामाने दिला नाही, म्हणजे आपली लायकी काय असणार आहे? म्हणून जिल्हा आउट जायला लागलं काय काय पट्ट्यांना. तालुक्यात तर दिलीच नाही, शेजारच्या गावात तर विशेष सोडून द्या. तालुक्यात पण मिळालं नाही काय काय, जिल्हा आउट जायला लागलं, तेव्हा लग्न झाली काय कायची. आणि आता तर लय वेगळा गोळ आहे बघा. आता पुरी आहेत 70, पोर आहेत 100. पोराचा बाप गेली 5 वर्ष झालं म्हणतो यंदा करायचंय, यंदा करायचंय, यंदा करायचं. अरे 7 वर्ष झालं तू यंदा करायचंच म्हणतोय. 7 वर्ष झालं पोराला लग्न जमा नाही, अशी अवस्था आहे. आणि अजून 5 वर्षांनंतर लय बेकार अवस्था असणार आहे. त्यामुळे आता ज्यांची 8वी 9वी 10वीला पोर आहेत त्या बापाने जाग्यावी या. आणि एकुलता एक पोरगा किंवा 2 पोर, दोन्ही पोरांना बायका मिळणार नाही. येड्यागत केलं तर हिथंच पोलीचा नाही होणार आहे. नीटनेटकं लक्ष नाही. आता बघा ना, 35च्या पोराला पोरगी द्याय नाही, देते का कोण? बाप काय करतोय कोणी विचारत नाही, पोरगा काय करतोय कोण विचारतं, बरोबर आहे? पोरांना संस्कार चांगले द्या, पोरांना क्वालिटी वेळ द्या. कारण पोरी आहेत 70 आणि पोरं आहेत 100. 30 जणांना आत्ताच नसोबाच्या मंदिराच्या पैसे जाऊन बसायचे. ओम भट स्वाहा, अलग निरंजन, ओके, बम बम बोले. त्याला आताच काहीतरी करायचं. त्यामुळे 33 मध्ये आपल्या पोराचा नंबर नको असं वाटत असेल तर नीटनेटकं लक्ष द्या. वेळ काळ कोणासाठी थांबून नाहीये, वेळ आणि काळ आपल्यासाठी थांबून नाहीये. मुलांवरती आत्ता लक्ष द्या. आपण सर्व शेतकरी आहात. एखाद्या 4 महिन्याचं, 8 महिन्याचं, 16 महिन्याचं पीक फेल गेलं ते परत पुढच्या वर्षी घेता येईल. 4 महिन्याचं, 8 महिन्याचं, 16 महिन्याचं एखादं पीक फेल गेलं तर ते परत पुढच्या वर्षी घेता येईल. पण आपलं मूल हे आपल्या आयुष्याचं पीक आहे, ते जर एकदा फेल गेलं ते परत घेता येणार नाही. त्यामुळे मशागत करायच्या वेळेतच मशागत करा. तुम्ही शेतकरी आहात. ऊस पुन्हा कुणाच्या शेतात आहे? ऊसाची कल्पना पुन्हा कुणाला आहे? बरं, शेतकरी कोण कोण आहेत? चालेल, ऊस करतो. शेतकरी कोण कोण आहेत? ऊसाची बांधणी किती महिन्यात करतात? किती महिन्यात? 4थ्या 5व्या 12व्या महिन्यात नाही ना करत, लहान वयातच करतात ना. मग मुलांच्या करिअरची बांधणी लहान वयातच करून घ्या. 16 वर्षी जर बांधणी करायला गेलं ते बापाचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही. ते म्हणतं गप, तुला काय कळत नाही, माझ्या चॉईसने मी ड्रेस घेणार. 10 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत मुलगा आई बाप घेईन ती कपडे, आई बाप घेईन ती चप्पल. 13 वर्षात 14 वर्षात झालं की अचानक त्याला अक्कल सुटते आणि ते म्हणतं माझ्या मम्मीला चॉईसच नाही, माझ्या बापाला काय कळतच नाही. 14 वर्षाचं पोरगं म्हणतं. त्यामुळं खरी बांधणी कधी करायची? लहान वयात करायची. ती बांधणी करून घ्या. बांधणी कराय हुकला असाल तर माझ्याकडे आणा, मी तंत्रशुद्धरित्या बांधणी करून देईन. हुकला असाल, एखाद्या गेला असेल 16, 17, 18 वर्षाच्या पुढे गेला असेल, आता मला ऊस काळा आलाय पण बांधायचा राहून गेलाय माझ्याकडून, असं जर कोण असेल तर आणा. आपण त्याला सरळ करून तुम्हाला सरळ आडवतील गेला असेल. ओके, असो. बेसिकली आज जर विचार केला तर मुलांना चांगल्या सवयी लावा. मुलांना चांगल्या सवयी कधी लागतील तर आपल्याला असतील. आपण विठ्ठल रुक्मिणीच्या पाया पडायला आनंदीला जातोय, पंढरपूरला जातोय आणि घरात असणाऱ्या आई बापांना घराबाहेर काढतोय. आपल्याला चांगल्या सवयी आहेत का? नाही. आपल्या मुलांना आपण छळतोय, आपल्या मुलांसमोर आई बापांना छळतोय, आपल्या मुलांसमोर सासू-सासऱ्यांना छळतोय. आपल्याला चांगल्या सवयी आहेत का? थँक्यू सर. एवढ्याच माणसांना चांगल्या सवयी असतील. आई बापांनी आपलं आत्मपरीक्षण करा. आपण कुठे चुकतो? आपल्या चुका काय घडतात का? मी चुकतोय, टीव्ही मीच बघतोय, मोबाईल मध्ये मीच रमतोय, आई वडिलांचा मीच अपमान करतोय, मीच मुलांसमोर खोटं बोलतोय, तर माझा मुलगा तेच करणार आहे जे मी करणार आहे. मुलं हे अनुकरणशील असतात. मुलांसमोर स्वतः सवयी चेक करा. मुलांना चांगल्या सवयी लागल्याशिवाय राहणार नाही. मुलांची तुलना इतरांच्या मुलांशी करू नका. तिथे अभ्यासात हुशार असते, बाहेर थोडा वीक असतो. आपल्या घरात एखादा पाहुणा येतो, पाहुण्याने काहीच विचारलेलं नसतं, आपण लगेच सुरुवात करतो. आमची दिदी लय हुशार आहे, बाहेर थोडा वेडा, दिदी लय हुशार आहे, बाहेर थोडा मूर्ख, दिदी लय हुशार आहे, बाहेर थोडा बावळट, दिदी लय हुशार आहे, बाहेर थोडा गाढव. विचारलं होतं का पाहुण्याने? का तोंड उघडलं? असं सारखं तोंड उघडतं. त्यामुळे ते बिचारा घरात येणार 10च्या आतमध्ये 11च्या आतमध्ये. ती म्हणते 150 रुपयात मित्र खुश करतोय तिकडं. ओके, घरी काय काय नवरं लवकर येत नाही. काय येत नाही? कारण घरी आलो की बायकोची आईची भांडणच नसते.
त्याला तिकडं किरकिर, तिकडं कामाचं टेन्शन आणि घरी आलं की यांचं टेन्शन. आता तरी जाग्यावर या. आपल्या नवऱ्याला बाहेरचा ताण जास्त असतो, कामाचा लोड जास्त असतो. हे सारखी वाचवाच करून त्या सासू सगळ्याला भांडण करू नका. आणि एकदाच तिच्या डोक्यात दगड घालून कायमचा विषय मिटून टाका आणि येरवड्यामध्ये जाऊन बसा. ओके. बऱ्याचशा बायांनी आई बरोबर 1.5 तास फोनवरती बोलतात. काय काय बाया एवढ्या डेंजर आहेत ना, आई बरोबर 1.5 तास फोनवरती बोलतात. काय जेवली का, काय होतं, ताजं होतं का, शिरं होतं, वहिनी व्यवस्थित दिली का, आणि आता कसं काय चाललंय तुझं, काल भाजी काय केली, मीठ बरोबर टाकलं होतं का, मिरची बरोबर टाकली होती का, भाकरी चांगली केली होती का, चपाती कच्ची दिली होती का. 1.5 तास आई बरोबर बोलते. 1.5 वर्ष झालं सासू कोपऱ्यात बसली, सासू बरोबर 1.5 मिनिटं पण बोला ना. तू जेवढं तुझ्या सासूला छळलंय ना, त्याच्या 10 पटीने परत फेड तुझा पोरगा तुला देणारे लक्षात ठेव. त्यामुळे मुलांसमोर व्यवस्थित स्वतःचं वागणे ठेवा आणि मुलांची तुलना इतरांच्या मुलांशी करू नका, कंपॅरिझन करू नका. आपली मुलं, दीदी अभ्यासात हुशार असेल, भैया खेळामध्ये हुशार आहे, खेळामध्ये सचिन धोनी विराट कोहलीचं करिअर झालं की नाही, पीटी उषाचं करिअर झालं की नाही, सानिया मिर्झाचं करिअर झालं की नाही. दीदी अभ्यासात हुशार आहे, भैया खेळामध्ये नाही, अभिनयात हुशार असेल, अभिनयात करिअर नाही का, शाहरुख, सलमान, ऐश्वर्या, कॅटरीना कैफ, आर्ची, परशा लग्न, त्या लंगड्याचं करिअर झालं की नाही. ते आपण 2 पायात किती बाहेर दिसताय, तुम्ही तर हॅन्डसम दिसताय राव, त्या लंगड्याचं करिअर झालं असं चालू झालं का नाही. आणि आपण 2 पाय 2 हात 2 नाक चांगलं दिसायला किती हँडसम दिसताय, तरी आपल्या वडगाव निंबाळकरमध्ये झाला म्हणजे तिथंच करिअर केली गेलं. तर जर आपलं इथं लग्न झालं ते अशा बरोबर झालं की आणखी टेन्शन आलं. आता हिंदू संस्कृती स्वर्धा आहे ना, सोडली तर दुसरी मिळेल याचा भरोसा नाही. ओके. काय करणार, पहिलीच टेन्शन आहे, दुसरीच कुठे घेऊन बसणार. असो, पक्षी आकाशात उडत होता, गरुड पक्षी आकाशात उडत होता, आकाशातून उडताना त्याच्या हातातून एक पिल्लू खाली. गरुड पक्षी एकदा आकाशात उडत होता, आकाशातून उडताना त्याच्या हातातून एक पिल्लू खाली पडलं. ते कोंबड्यांच्या घरामध्ये राहिलं. ते 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 18 महिने कोंबड्यांबरोबर राहिलं. गरुडाचं पिल्लू आकाशात उडायचंच विसरून गेलं. ते कुणाच्या सहवासात राहिलं, कोंबड्यांच्या. आपल्या मुलाचं पण तसंच झालं. ते जन्माला येताना गरुड म्हणून जन्माला आलंय, पण ते कोंबड्यांच्या खोड्यामध्ये राहिले. आईबाप रूपी कोंबड्यांचा खोडा. हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको, हे करायचं नसतं, ते करायचं नसतं, पडची, लागेल, मरची, हात मोडेल, पाय मोडेल, असा सेफ झोन मध्ये आईबाप ठेवायला जातात. आपला मुलगा जन्माला येताना वाघ म्हणून जन्माला आला होता, पण त्याचं मांजरामध्ये रूपांतर आईबापांनी केलं. आपल्या मुलाला मांजर किंवा कोंबडा बनवू नका, कोंबडी बनवू नका. आपल्या मुलामध्ये वाघ किंवा गरुड लपलेला आहे. त्यासाठी मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे आईबापांनी शिकणं गरजेचं आहे. एक मुलगा होता, त्याला हाताचे पंजे नव्हते. 5व्या वर्षी शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्यानंतर रडत रडत आईकडे आला. आईला बोलला, आई 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 आई, सर्व मुलांना हाताचे पंजे, मला एकट्यालाच हाताचे पंजे नाही, मी या जगात काहीच करू शकत नाही. तर त्याच्या आईने सांगितलं, बाळा बाळा, तुझ्या हातामध्ये जी ताकद आहे त्याच्या 4 पटीने ताकद तुझ्या पायामध्ये परमेश्वराने दिलेली आहे. जी मुलं हाताने करतात ते सर्व तू पायाने करू शकतो. तो सुरेश जाधव नावाचा पोरगा पॅराशूटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवतो आणि पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार घेतो. अख्ख्या जगाला माहित होतो हात नसणारा पोरगा पोहण्याच्या परीक्षेमध्ये पॅराशूटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवतो. पोहण्यामध्ये हात गरजेचे आहेत की नाही, पण त्याची आई जर म्हणली असती, बरं बाळा, बरोबर आहे तुझं, कुठलं काय जमायला, मी कम नशिबी, तुला हात नाही, मला असून उपयोग नाही. त्याच्या आईने त्याचा आत्मविश्वास वाढवला की नाही. आजच्या आयांना मुलांचा आत्मविश्वास वाढवता येत नाही. दुसरी एक मुलगी आहे, शीतल देवी, तिचं नाव. 16 वर्षाची मुलगी 27 किलोचा धनुष्यबाण उचलते. खांद्यापासून हातच नाहीये. तिने धनुष्यबाण कुठं धरलाय, पायामध्ये धरलेला आहे आणि इथं बाण धरलेला आहे. 27 किलोचा धनुष्यबाण 16 वर्षाच्या पोरीने मारला आणि अर्जुन पुरस्काराची मानकरी ठरली. अहो, ज्या पोरीला हात नाही, ज्या पोराला हात नाही, ती खेळामध्ये एवढे पुढे जाऊ शकतील. अहो, ज्यांनी बल्बचा शोध लावला तो पोरगा 10 वर्षापर्यंत मतिमंद गतिमंद लिहिता वाचता येत नाही म्हणून शाळेतून हाकलून दिलेला पोरगा. ज्यांनी बल्बचा शोध लावला त्याला 10 वर्षापर्यंत लिहिता वाचता येत नव्हतं, शाळेतून हाकलून दिलेला पोरगा, कर्णबधिर पोरगा, त्यांनी बल्बचा शोध लावला. त्याची स्टोरी तुम्हाला सांगतो. तो पोरगा होता शाळेमध्ये, वर्ग शिक्षकांनी एका दिवशी चिठ्ठीवरती लिहिलं, गेली 5 वर्ष आम्ही तुमच्या मुलाला शिकवतोय, शिकवलेलं काहीच लक्षात येईना. बहुधा तुमचा मुलगा मतिमंद असावा, बहुधा तुमचा मुलगा गतिमंद असावा, उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका. तो पोरगा, त्याचे शिक्षक म्हणतात उद्यापासून शाळेत यायचं नाही. त्याला आनंद होतो. तो आनंदाच्या भरात उड्या मारायला सुरुवात करतो आणि हसत हसत घरी जातो. आई हसते, मुलगा हसतो. आई हसत हसत मुलाला मीटिंग मध्ये घेते. मुलगा हसत हसत आईच्या मीटिंग मध्ये जातो. आई हसत असते, मुलगा हसत असतो. हसताना मुलगा हसत हसत हळूच आईच्या हातात चिठ्ठी देतो. आई हसत हसत चिठ्ठी उघडते. आई हसत हसत चिठ्ठी उघडते. आई चिठ्ठी वाचायला सुरुवात करते आणि आईचं हसणं अचानक थांबतं आणि आईच्या डोळ्यातून धुका. मुलांना सातत्याने एखादी गोष्ट कशी करायला लावायची, मुलांचा कॉन्फिडन्स लेवल कसा डेव्हलप करायचा, या विषयावरती मुलांना मी 12 लेक्चर आणि आई वडिलांना 24 लेक्चर देतो. 1.5 तासाचे 24 लेक्चर असतात आई बापांना आणि मुलांना 1.5 तासाचे 12 लेक्चर असतात. कोणाकोणाला हे लेक्चर ऐकायला आवडतील, कोणाकोणाला आवडतील, सर्वांना आवडतील का नाही? तुम्हाला नाही आवडणार? हात वरती करायला सांगितलं.
पाणी प्यायचं होतं म्हणून हात वर. चला मी बोलतोय, माझ्या पाठीमागे बोलायचे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. सर्वांनी बोलायचे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे कारण परमेश्वराने मला मनुष्य म्हणून जन्म दिलेला आहे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. निसर्गाने मला प्राणवायू दिलेला आहे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे कारण परमेश्वराने मला पालक बनवलेला आहे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. माझ्या मुलांचं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी मी एका सेशनला बसलेली आहे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे कारण मुलांच्या आयुष्यात सुवर्ण काळ आणण्यासाठी मी नवीन गोष्टी शिकण्यासाठी आलेली आहे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे कारण मुलांच्या आयुष्यात सुवर्ण काळ आणण्यासाठी माझ्या मुलांना यशाच्या शिखरावरती पाचवण्यासाठी त्यांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्या क्वालिटी आणि क्षमता समजून घेण्यासाठी मी करे सरांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये पालकत्व कसं असावं या विषयावरती ज्ञान घेण्यासाठी मी या सेशनमध्ये आलेले आहे. मी अत्यंत ऋणी आहे कारण परमेश्वराने मला जन्म दिलेला आहे. मी अत्यंत ऋण व्यक्त करते माझ्या आई बाबांचे, माझ्या गुरुजनांचे, माझ्या इच्छित देवतांचे, सर्वांचे ऋण व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना आपल्या हात रब करा, डोळ्यावरून फिरवा आणि खाली बसा. पाय मोकळे करण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि जनरली हसत खेळत बोललो. आता थोडंसं सिरियसली बोलणे चालेल का? आता मी तुम्हाला विज्ञानाची ओळख करून देईन. एक्सरे मशीन एमआरआय मशीन वरती भरोसा आहे का? आहे का नाही? बोला काहीतरी बोला की हो किंवा नाही बोला. तुमचे काय मशीन फेकून मारतात का तुम्ही? बोला ना, काही बोला ना ताई. तुम्ही माझ्याकडे असं बघताय रागात, मला वाटतं आता दावून देताय का नाही कुणाच. ताईने रक्षाबंधनला तुमच्याकडे येईल, 5,000ची साडी घेऊन येईल. टेन्शन घेऊ नका. फक्त राखी तेवढी चांदीची घ्यायचं, सोन्याची आहे. पण 10,000ची साडी आली, चांदीची आणली तर असं. चलो, बेसिकली आजची शिक्षण व्यवस्था कशी आहे बघा. सर शिक्षक असे असतात तर मुलं अशी असतात. सर शिक्षक असेच असतात का नाही बघा? असेच असतात. काय तुमचे पण शिक्षक नाही तरी आहेच की असं. शिक्षक असे का असतात हे सांगतो. मुलं अशी असतात बघा. काही मुलांना किती सांगा ऐकतच नाही. थोडं काय झालं की लगेच काव 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 काव. घरी जरी असतील तरी होय मम्मी पप्पा कुठे गेले, कधी येणार आहे, आपल्याला मामाकडे कधी जायचं, आणि मग आजी कुठे गेली, बघ तिकडे मस्त वाटत. आजी म्हणली की लगेच तोंड चालू होतं येतं, बाकी काहीच बोलत नाही. असतात का नाही असे? काही मुलं काव काव करतात की नाही? काही मुलं एका जागेवर स्थिरच बसत नाही. कधी ह्या बेंचवर, कधी या बेंचवर, कधी ह्या कोपऱ्यात, कधी त्या कोपऱ्यात. आई वडिलांचं लक्ष नाही तर गेली शेजारच्या घरामध्ये. पप्पांना पण तेवढंच निमित्त पाहिजे होतं शेजारी द्यायला, म्हणजे मुलांना आणायला जायला असं बोलतो मी. लगेच काय वेगळं वाटून घेऊ नका. काय मुलं कोकिड्यासारखे असतात, आवाज छान असतो, अक्षर छान असतं, पण बोलतच नाही. 5वीची पोरं यावं इथं, सरांनी त्याला नाव विचारावं, होय बाळा तुझं नाव काय? ते करतो होय बाळा तुझं नाव काय? करे सरांना वाटतं यांच्या खानदारात नाव ठेवण्याची. काय काय पोरं बोलतच नाही. काय काय पोरं लई बोलतात, काय काय बोलतच नाही. काय काय मुलं हत्तीसारखे असतात. थोडं काय झालं लगेच भांडणावरती नाद नाही करत. हा माझ्या बापाला पाहिलं नाही तू अजून बोलते. माझ्या आईचा तर कोणच नाद करत नाही आमच्या वार्डामध्ये. लय भांडतोय माझी आई, तुला अजून माहिती नाही. काय काय मुलं तशी असतात. काही मुलं कुत्र्यासारखी असतात. मम्मी काय बोलली की भा, पप्पा काय बोलले की भा, आणि खरे जर शिक्षक जरी काय बोलले ना तरी भा. काही मुलं मगरीसारखी असतात, किती खाल्लं तरी पोटच भरत नाही. असं वाळा थोडं असतो, लय खातो. शनिवारची शाळा सुटते, रविवारची सुट्टी असते. शनिवार ते सोमवार, सोमवार ते शनिवार डब्यातली निम्म महागारी आणतो. पण रविवारी काय होतं कुणास ठाऊक, त्याच्या वाट्याचं संपवतं, मम्मीच्या वाट्याचं संपवतं, आजीचं रात्रीचं राहिलेलं शिळं संपवतं. आजीच्या वाट्याला शिळं असतं ना, म्हणजे आमच्याकडे असतं, तुमच्याकडे ताजं असतं. आजीच्या वाट्याचं निम्म संपवतं आणि खेळायला जातं 11 वाजता आणि परत 1 वाजता येतं. मम्मी लय भूक लागली, काहीतरी दे ना, शिरा तरी दे ना, पोहे, मॅगी मॅगी असतात का नाही? ओके. आणि सोमवार ते शनिवार त्याच्या निम्म पण खात नाही. खातं का? डबा माघारी आणतो, पाणी पण देत नाही. त्याला शाळेत असलं की टेन्शन येते. शनिवारची रविवारची सुट्टी म्हणली की एवढा आनंदी होते, डबल खाते, टिबल खाते. बरोबर आहे का नाही? आहे ना? आमचं आहे पण तसंच. माझ्या कार्टून तसंच आहे, खातं रविवारची, इतर दिवशी डबा माघारी आणते. काही मुलं
माशीसारखे असतात. आई वडील शिक्षकांबरोबर असतील सेफ झोन, आई वडील शिक्षकांना सोडून गेले इतर फिरतात. एखाद्याच्या घरी बघा, एखाद्या लग्नाला किंवा वाढदिवसाला गेली की पोरं अशी करतात आणि घरी असली तर होय पप्पा आता तुम्ही असं करा, काल शनिवार होता, आता गटराई संपले चालू होणार आहे, मग आपल्याला ते रविवार आहे तर मग आपल्याला ना 2 किलो आम्ही करतो खायची पार्टी, तुम्ही करा कसली करायची तसली. घरी असली तर दादागिरी करतात. एखाद्या पाहुण्याकडे गेले तर पप्पांचा पदर किंवा मम्मीचं बोटच सोडत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. पप्पांचा पदर पप्पांचा पदर म्हणतात. हो काय काय लग्नाला गेलं बघा पुरा अशा अरे बाळा काका तुझ्याकडे नाही बघत, अजून तुला कळायला अवकाश आहे. हा काका तुझ्याकडे बघत नाही. हा काका नेहरू फुले काका आहे, हा अमृतपुरी काका आहे, हा शक्ती कपूर काका आहे. आणि नेहमी लोकांच्या कार्यक्रमाला गेला ते असंच बघत बसतो. आपली पण पडत नाही त्याची, आपली प्रॉपर्टी सोडून दुसऱ्याकडे लक्ष असतात. काय काय काका सार्वजनिक ठिकाणी असे असतात बरं का. काय त्यांना मी सांगतो, नारी केसरी योगिनी हार बदला वागुरा आहे. जगात जेवढ्या क्रांती झालेल्या तेवढ्या नारी शक्तीमुळे झालेल्या आहेत. एक आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल, जग पुढे गेलेले फक्त नारी शक्तीमुळे पुढे गेलेले. ज्या जगामध्ये क्रांती झालेल्या आहेत त्या नारी शक्तीमुळे झालेल्या आहेत. मग प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. काय असतो? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. एका लक्षात ठेवा, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि प्रत्येक अपयशस्वी पुरुषाच्या पाठीमागे दुसऱ्या स्त्रीचा हात असतो. ज्याच्या आयुष्यात दुसरी आली त्याचे 3, 13, 9, 12 वाढलेच. 10 एकराचा गुंठेवाला गुंठ्याचा 0 झाला हे त्याला कळलंच नाही पठ्याला. त्यामुळे आपलीच ऐश्वर्या, मगाशी सांगितलेलं ध्यानात आहे ना, आपलीच ऐश्वर्या, आपलीच कॅटरीना, आपलीच करीना, तिलाच पार्लरला घेऊन जा, तिलाच पंजाबी ड्रेस घेऊन जा, तुला काय द्यायची ते द्या, पण आपली जी सेवा चांगली करा. उगाच नंबरच्या भानगडीत पडू ना. 40 नंतर फेरच सुटतात काही काढला. त्यामुळे चालू 40 नंतर पट्ट्यातले असतात नाही. माझ्याकडे 40-50 असतात. ते 25 पर्यंत काही सुचत नाही, 30 पर्यंत काही सुचत नाही. पोरून बाहेर नको केलेलं असते 35 पर्यंत. 40 थोडीशी रिलॅक्स होतात म्हणून फेरच सुटतात आणि मग प्रपंचाचं वाटलं होतं. लक्षात घ्या, आपल्या प्रपंचाचं नाही आपण करतोय, आपल्या प्रपंचाचा शेवट आपण करतोय. एक पाऊल चुकीचं पडलं, तुम्हाला वाटतंय मांजर डोळे दाखवून दूध पितंय म्हणजे जग पाहतच नाही. जग पाहत असतं. अख्ख्या गावाला माहिती असतं तुम्ही काय लायकीच आहे, फक्त ते बोलून दाखवत नाही. ते अख्ख्या गावात सुरू असतं. त्यामुळे जागेवरती आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे असतील तर एखादं पाऊल जर फसलं असेल तर ते माघारी घ्या आणि आपल्यालाच ऐश्वर्यानं आपल्यालाच कॅटरीना म्हणा. बरं का बाबांना, हे पालकत्व आहे. पालकत्व म्हणजे काय? हेच पालकत्व आहे. पण आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक मुलांना प्रश्न विचारतात. एकदम सोपा प्रश्न आहे. आता एकदम सोपा प्रश्न आहे. शिक्षक मुलांना प्रश्न विचारतात, 20 मार्कची टेस्ट झाडावरती चढण्याची, कावळा पास होईल का हो किंवा नाही मध्ये बोला. 20 मार्काची टेस्ट झाडावरती चढण्याची, कावळा पास होईल का नाही, हो किंवा नाही बोला. पाऊस पडेल का पडेल अशा माना हलू नका. कावळा पास होईल का? माकड, कोकिळा, हत्ती, मासा, मगर, कुत्रा नाही. 20 मार्काची टेस्ट झाडावरती चढण्याची, कावळा पास होईल का? माकड, कोकिळा, हत्ती, मासा, मगर, कुत्रा. 20 मार्काची टेस्ट झाडावरती चढण्याची, उडण्याची नाही. चढण्याची, उडण्याची नाही. कावळा कोकिळा पास होईल का? हो. कोण मागाशी हो म्हटले? प्रश्न विचारला, 20 मार्काची टेस्ट झाडावरती चढण्याची, कोण चढेल? फक्त माकड. उडण्याची असती तर कावळा कोकिळा, झाड पाडण्याची असती तर, पोहण्याची असती तर, धावण्याची असती तर. परमेश्वराने प्रत्येक पशु पक्ष्यात वेगवेगळ्या क्षमता दिलेल्या आहेत. मग मनुष्यात दिल्या असतील की नसतील? सचिन 10वी फेल आहे, 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात त्याला आहे की नाही? गणिताचं शिक्षण खूप कमी आहे. गायनामुळे अख्ख्या महाराष्ट्राला देशाला माहीत झालं की नाही? चहावाला देशाचा पंतप्रधान झाला की नाही? पेट्रोल पंपवरती काम करणारा रिलायन्स उद्योग समूहाचा मालक झाला की नाही? तबला वाजवणारा झाकीर हुसेन जगाला माहीत झाला की नाही? सरकशीमध्ये 50 रुपये महिन्याने काम करणारा शाहरुख खान फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वांना माहीत झाला की नाही? 15 वर्षी आरची आणि परशेची जोडी सायराटमुळे सर्वांना माहीत झाली की नाही? आणि मुलं गॅरेज झाली की नाही सायराट बघून? ओके, ही लोक यशस्वी आहेत. समजा बच्चनला बोलला अब्दुल कलाम सारखे सायंटिस्ट व्हा आणि अब्दुल कलामांना बोलला मस्तीन सारखी ऍक्टिंग करा, माहित होती झाले असते का? लता दीदींना बोलला असता शिक्षिका बना आणि मदर तेरेसाला बोलला असता गाणं गा, माहित झाले असते का?
शाहरुखला बोलला असता क्रिकेट खेळ आणि सचिनला बोलला असता अभिनय कर, माहित झाले असते का? तबला वाजवणाऱ्या झाकीर हुसेनला बोलला असता राजकारणात या आणि ह्या दोघांना बोलला असता राजकारण सोडा, माहित झाले असते का? ही लोक यशस्वी आहेत. काय यशस्वी आहेत? तर यांनी यांच्या क्वालिटीवरती, यांनी यांच्या शब्दावरती काम केलं. यांच्यामधल्या क्वालिटी यांना कळाल्या. यांचेच फोटो इथं का आपले किंवा आपल्या पूर्वजांचे का नाही? त्यांच्यामध्ये क्वालिटी नव्हत्या का? होत्या, पण रस्ता चुकला. जायचंय कुठे? निरेला. गाडी कुठे वळवली? बारामतीकडे. आपल्या पूर्वजांचा रस्ता चुकला, आपला रस्ता चुकला, आपल्या मुलांचा चुकू द्यायचा नसेल तर इथून पुढे मी तुम्हाला काय महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. आपल्या मुलांना योग्य रस्ता द्यायचा असेल, आपल्या मुलांना यशस्वी शिखरावरती पाठवायचं असेल, मुलांना योग्य दिशेने न्यायचं असेल, मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रॉब्लेम तुमच्या मुलांचे, सोल्युशन आमच्या संस्थेचे. मुलांबद्दल तुम्हाला काहीच विचारणार नाही, प्रॉब्लेम पण सांगणार आणि त्याचं सोल्युशन पण देणार. आवडेल काय? मुलांचा बौद्धिक विकास सर लोक करतायत. मानसिक, भावनिक, सामाजिक, शारीरिक विकास कसा करायचा, आध्यात्मिक विकास कसा करायचा हे आपल्याला माहित नाही. हे तुम्हाला आणि मुलांना शिकवलं तर फायदा आहे का तोटा आहे? मुलांचा सर्वांगीण विकास. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट मध्ये जास्त रमलेले आहेत, हुशार आहेत पण अभ्यास करत नाहीत, हट्टीपणा वाढत चाललेला आहे. या अशा अनेक तक्रारी असतील तर त्या दूर करण्यासाठी आमची संस्था तुमच्या मुलाच्या 20वी पर्यंत, 25वी पर्यंत, 30वी पर्यंत, 40वी पर्यंत तुम्हाला मदत करेल. आवडेल का? पुन्हा कुणाला आवडेल? बर, हे फुकट होईल का? आज फुकट ऐकायला मिळालं, इथून पुढे फुकट ऐकायला मिळेल का? मिळेल का? बर, आता इथून पुढे मी काही गोष्टी सांगणार आहे. आपल्या मुलाच्या डर्माटोग्राफिक न्यूरोसायंटिफिक टेस्ट नावाची एक टेस्ट आहे. आपल्या मुलाचा उजवा हात डाव्या मेंदूला जोडला गेलेला आहे, डावा हात उजव्या मेंदूला जोडला गेलेला आहे. इट इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ फिंगर पॅटर्न. आपल्या मेंदूचे 5 कप्पे पडतात. या 5 कप्प्यांवरती अमेरिकेमध्ये खोलवरती अभ्यास झाला. किती साली? 1926 साली. किती वर्षापूर्वी? ज्यांनी अभ्यास केला त्यांना जगातला सर्वात मोठा पुरस्कार कोणता? नोबेल पुरस्कार मिळाला. थेरी सांगते माणसाचं निरा कुठे हे सांगते. काय कुठे सांगते? निराच ना? यश कुठे हे सांगते. नंतर त्या माणसाच्या 5 कप्प्यांपैकी कुठला कप्पा जास्त स्ट्रॉंग आहे? 2 मुख्य भाग, त्याचे 5 कप्पे, त्याचा 5 बोटांनी काय संबंध येतो? आपला मेंदू असा असतो बघा. कोणाला बघायचं आहे का स्वतःचा? म्हणजे असा दिसतो. कोणाला बघायचं असेल तर दवाखान्यात एखाद्या दिवशी डोक्याला धडक घ्यायची, जायचं. आपण बघायला राहिलो तर दाखवेल डॉक्टर आपल्याला. यस, आपला मेंदू असा असतो. गुगल वरती वगैरे सर्च करा. आपल्या ब्रेन मध्ये असे न्यूरॉन्सेस असतात, त्याला पेशी बोलतो. आणि आपल्या बोटाचे ठसे असे असतात बघा. विज्ञान असं सांगतं आईच्या पोटामध्ये असताना 13वा आठवडा ते 19वा आठवडा या कालावधीमध्ये बोटाचे ठसे आणि मेंदूचा विकास एकाच वेळेस सुरू होतो. इथून इथपर्यंत बोटाच्या ठशाला जर 17 रेषा असतील तर बरेपर्यंत 17च राहतात. कधी वाढत पण नाही तर कमी पण होत नाही. बोटांची साईज फक्त कमी जास्त होते. ओके, मग याच्यावरती खोलवरती अभ्यास कुठे झाला? अमेरिकेमध्ये. किती वर्षापूर्वी झाला? 1926 ला. किती वर्षापूर्वी? अमेरिका आपल्यापेक्षा 70 वर्षे का पुढे? अमेरिका जगावरती का राज्य करताय? तिथे 100% विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. त्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या मुलाच्या 5 कप्प्यापैकी कुठला कप्पा स्ट्रॉंग आहे हे जर तुम्हाला कळालं तर मुलाला गॅरंटेड तुम्ही यश मिळवून देणार. 5 कप्प्यापैकी कुठला कप्पा स्ट्रॉंग आहे माहिती आहे का तुम्हाला? मुलाला 5 कप्पे असतात किंवा आपल्या मेंदूला 5 कप्पे असतात हे पहिल्यांदा ज्यांना कळले त्यांनी हातवरती करा. पहिल्यांदा ह्याच्या अगोदर खरंच सांगा. आणि ज्यांना माहिती त्यांनी सांगा पहिला कप्पा कुठला. ज्यांना माहिती नाही त्यांनी हातवरती करा. आणि ज्यांना माहिती त्यांनी पहिला कप्पा कुठला सांगा. काही इथं दिला इथे वाचून सांगायचा पहिला. प्रीफ्रंटल लूप. हा प्रीफ्रंटल लूप आहे. हा प्रीफ्रंटल लूप पहिला कप्पा आहे, दुसरा कप्पा आहे, तिसरा कप्पा आहे, चौथा कप्पा आहे, 5वा कप्पा आहे. त्या 5 कप्प्यांमध्ये वेगवेगळे टॅलेंट असतात. हा पहिला कप्पा आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. ह्या 5 कप्प्यांची कार्य वेगवेगळी असतात. याच्यावरती अमेरिकेमध्ये खोलवरती अभ्यास केला गेला. पहिला कप्पा ज्याचा स्ट्रॉंग आहे तो चांगला शिक्षक, चांगला वकील, चांगला राजकारणी, चांगला पत्रकार. दुसरा कप्पा इंजिनियर, डॉक्टर, सायंटिस्ट. तिसरा कप्पा खेळाडू, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. चौथा कप्पा फोटोग्राफर, चित्रकार, वैमानिक, आर्किटेक्चर. 5वा कप्पा लता मंगेशकर, आशा भोसले, कार्तिक गायकवाड, अजय अतुल. त्या 5 कप्प्यांपैकी आपला कुठला कप्पा स्ट्रॉंग आहे हे आपल्याला या टेस्टच्या आधारे कळणार आहे. फायदा का तोटा हे कळल्यानंतर यस या टेस्टच्या आधारे आपल्याला आपला बाह्य स्वभाव आणि अंतर स्वभाव कळणार आहे. काय कळणार आहे? बाह्य स्वभाव आणि या टेस्टच्या आधारे आपल्याला कळणार आहे स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट, अपॉर्च्युनिटी, थॉट प्रोसेस, प्रायमरी पर्सनॅलिटी, सेकंडरी पर्सनॅलिटी. या टेस्टच्या आधारे आपल्याला कळणार आहे 4 स्वभाव आणि स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट, अपॉर्च्युनिटी, थॉट प्रोसेस, प्रायमरी पर्सनॅलिटी, सेकंडरी पर्सनॅलिटी हे आपल्याला कळणार आहे. या टेस्टच्या आधारे आपल्या मुलांनी अभ्यास कसा करावा आणि केलेल्या लक्षात कसा ठेवावा हे कळणार आहे. अभ्यास कसा करावा. अभ्यासाची पद्धत व्हिज्युअली असेल तर 25 टेक्निक्स त्याला मी देणार. ऑडिटरी असेल तर 25 टेक्निक्स देणार आणि व्हिज्युअल कायनेटिकली असेल तर 25 टेक्निक्स देणार आहे. अभ्यासाच्या 3 पद्धती पाहून, ऐकून आणि कृतीतून. अभ्यासाची ही पद्धत आहे आणि अभ्यास असा करत असेल तर कधीच प्रगती होणार नाही. मग मुलाची अभ्यासात प्रगती करण्यासाठी हे तुम्हाला अभ्यासाची पद्धत त्या मुलाची कळली पाहिजे. हे कुठल्या शाळेत शिकवलं जात. आता करे सरांच्या क्लासेसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार आहे जे पालक जागरूक आहेत त्यांच्यात, कुणाला पण नाही. ओके,
तुमच्या मुलाची 3 महिन्यात अभ्यासात प्रगती करून दिलेली कोणाकोणाला आवडेल? याच्यातून तुम्हाला मुलांची अभ्यास करण्याची पद्धत कळाली. नंतर 4 विचार करण्याच्या पद्धती. विचार कसा करतो हे कळाले. फायदा का तोटा हे कळाले. नंतर 5 प्रकारचे क्वेश्चन कळाले. IQ, PQ, EQ, CQ आणि AQ हे 5 क्वेश्चन तुम्हाला माहिती आहेत का? नाही. IQ म्हणजे बौद्धिक हुशारी, PQ म्हणजे ध्येयवादी स्वभाव, EQ म्हणजे भावनिक हुशारी, CQ म्हणजे नवनिर्मितीची क्षमता, AQ म्हणजे कठीण प्रसंग हाताळण्याची क्षमता. या 5 क्षमतांपैकी आपल्या मुलामध्ये कुठल्या क्षमता जास्त आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? मग मुलांना घडवताय का वाढवताय? 8 प्रकारच्या क्षमता. वर्बल, लॉजिकल, व्हिज्युअल, म्युझिकल, बॉडी, इंटरपर्सन, नॅचरलिस्ट या 8 क्षमता. आणि डावा आणि उजवा मेंदू हे 10, 8 आणि हे 2 10. या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का मुलांच्या? बरं. या 10 आणि हे 5 माहिती आहेत का? 15. बरं. हे 4, 15 आणि 4 19 गोष्टी माहिती आहेत का? नाही. नंतर 3 अभ्यासाच्या पद्धती. 19 आणि 3 22. 22 4 स्वभाव. 22 आणि 4 या 6 गोष्टी. 26 आणि 6 32. 32 आणि हे 5 कप्पे. 32 आणि 5 37 आणि एक पॉवर पॉइंट. निरा 38. मुलांच्या प्रगतीचे आड येणाऱ्या 38 गोष्टी. 5 कप्पे. नंतर स्वभावाची गुणवैशिष्ट्ये, अभ्यासाची पद्धत, अभ्यास कसा करायचा, लक्षात कसा ठेवायचा, विचार कसा करायचा, कसा केला पाहिजे. नंतर 5 प्रकारचे क्वेश्चन. नंतर 8 प्रकारच्या क्षमता, 19 प्रकारचे सब्जेक्ट. हे सर्व तुम्हाला हे टेस्टच्या आधारे कळणार आहे. वर्बल टॅलेंट असेल तर 25 संधी. वर्बल टॅलेंट 25 संधी. लेखक, वकील, राजकारणी, पत्रकार, जर्नलिझम करिअर आहे की नाही. इंटरपर्सन मेंदूचा उजवा पहिली कप्पा उजवी बाजू. राजकारण, मॅनेजर, टीचर, सोशल वर्कर मेंदूची डावी बाजू. ठराव केली. नंतर सायकोलॉजी. नंतर काय रायटर, नाहीतर सायंटिस्ट, नंतर फिलॉसॉफर. पहिल्या कप्प्यात 75 संधी. माहितीत का कुठल्या? नाही. दुसरा कप्पा लॉजिक. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील झाल्यावर मोठे पैसे कमवेल का नाही? ओके नाही बोला. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील झाल्यावर मोठे पैसे कमवेल का नाही? नाही. समाजात 2 प्रकारचे डॉक्टर आहेत. वावळे डॉक्टर, मुथा डॉक्टर, भोईटे डॉक्टर. मुथा डॉक्टर सकाळी 6 वाजता प्रॅक्टिस चालू करते, 12 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करते. 12 वाजता जर एखादा पेशंट गेला तर ते म्हणते आज नंबर नाही, उद्या चला या. म्हणते की नाही? एका दिवसात 300 पेशंट चेक करते. एका पेशंट म्हणून 400 रुपये घेते. एका दिवसात ओपीडीची 1,20,000 कमवते. आहे की नाही डॉक्टर? तसं पण दुसरा एक डॉक्टर आहे 10/10चा गाळा. दिवसात 3 पेशंट येतात, त्यातले 2 माझ्यासारखे उदारीवरचे, एक तुमच्यासारखा येतो. डॉक्टरना 50 रुपये देतोय. डॉक्टर म्हणतात महागाई वाढलेली. तुम्ही म्हणता आम्हाला माहिती की, मग आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो? आम्ही मोठे डॉक्टरकडे गेलो असतो, आम्ही वावळे डॉक्टरकडे गेलो असतो, आम्ही मुथा डॉक्टरकडे गेलो असतो. एक डॉक्टर 50 रुपयावरती घरी माघारी जाते आणि दुसरा एक एका दिवसात 1,00,000 रुपये कमवतो. आहे का नाही? असे पण डॉक्टर. एक वकील म्हणतोय खून कर, डॉक्टर झाला म्हणून यश नाहीये. डॉक्टर बनण्यासाठी मेंदूचा दुसरा कप्पा स्ट्रॉंग लागतो. कुठला? कित्येक मुलं डॉक्टर बनून घरी राहिलेत का? कोर्स चुकलाय. दुसरा कप्पा स्ट्रॉंग नव्हता. डॉक्टरकीचा कोर्स केला अमोल कोल्हेंनी. आईवडिलांनी कोटी रुपये खर्च केला डॉक्टर बनवण्यासाठी. अमोल कोल्हेंचं करिअर झालं का डॉक्टरकीमध्ये? कुठे झालं? अभिनयामध्ये. संभाजी महाराजांची मालिका फेमस झाली. मग अमोल कोल्हेंच्या आईवडिलांची 1 कोटी रुपये वायाला गेले का नाही? अमोल कोल्हेंच्या आईवडिलांनी 1 कोटी रुपयातले 5 लाख रुपये अभिनय क्षेत्रावरती खर्च केले असते तर अमोल कोल्हेंच्या आईवडिलांची 1 कोटी रुपये वाचले असते की नसते? अमोल कोल्हेंचं नाव आज बच्चन, शाहरुख खान, नंतर अशोक मामा सराफ यांच्या लाईन मध्ये असतं की नसतं? त्यांच्या आईवडिलांचं जे चुकलं ते आपलं चुकू द्यायचं नसेल तर आपल्या मुलांच्या त्या 8 क्षमता समजून घेणं गरजेचं आहे. वकील झाला म्हणून यश आहे हे डोक्यातून काढून टाका. समाजात 2 प्रकारचे वकील आहेत. एक वकील म्हणतोय खून कर आणि माझ्याकडे ये 5 लाख रुपये घेऊन निर्दोष सोडवतो. आणि दुसरा एक वकील आहे कोर्टाने वाहिली, या 200 रुपये नोट घ्या, वारस म्हणून 200 रुपये या, हक्क सोडपत्र 200 रुपये या, काय गपचूप नाव करून द्यायचे का? 300 रुपये द्या, स्टॅम्पची फी. काय काय वकील तर एवढे भारी, अहो माझा नौमात साले राहून तुमचं पाहून आहे, असं करा स्टॅम्प तुम्ही आणा 100 द्या की राव, पाया पण तुला तुमच्या 50 तरी द्या की राव, 50 तरी द्या. असे पण वकील आहेत का नाही कोर्टाच्या बाहेर? वकील झाला म्हणून यश नाही, वकील बनण्यासाठी मेंदूचा पहिला कप्पा स्ट्रॉंग लागतो. डॉक्टर झाला म्हणून यश नाही, डॉक्टर बनण्यासाठी मेंदूचा दुसरा कप्पा स्ट्रॉंग लागतो. तिसरा कप्पा स्ट्रॉंग असेल तर 25 संधीत, चौथा कप्पा स्ट्रॉंग असेल तर 25 संधीत, पाचवा कप्पा स्ट्रॉंग असेल डावी बाजू 25 संधी आणि उजवी बाजू 25 संधीत. या 5 कप्प्यांमध्ये 8 शब्द आहेत आणि या 8 शब्दांमध्ये 200 करिअर ऑप्शन आहेत जे आपल्याला करिअरच्या बदलत्या वाटा या विषयावरती कधी लेक्चर असेल तर त्याच्यात तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याच्यामध्ये सविस्तर सांगेन मी, कारण वेळ थोडीशी जास्त आहे. पालकत्व या विषयावरती जास्त बोललेलं आहे. आज ही टेस्ट 1 वर्षापासून 100 वर्षापर्यंत प्रत्येकाला मदत करणार. 1 ते 4 वर्षे का करायची, मी जन्माला का आलोय आणि मी काय करायला पाहिजे हे समजून घेण्यासाठी. 4 ते 12 वर्षे का करायची, अभ्यास कसा करावा आणि अभ्यासात गती कशी वाढवावी. 13 ते 19 वर्षे 25 वर्षे का करायची, विषय कुठले निवडावेत, कोर्स कुठले निवडावेत. 25च्या पुढे का करायची, 60व्या वर्षी पण पिझ्झा कुपडीचा मार्ग शून्यातून पिझ्झा चालू करतो आज अख्ख्या जगात. आणि 60व्या वर्षी 7वी शिक्षण असताना KFC चालू करतो आज अख्ख्या जगात KFC. 60व्या वर्षी 5वी शिक्षण असताना रिलायन्स चालू करतो आज अख्ख्या जगात रिलायन्स आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान म्हणतो.
प्रतिभाताई पाटील 64 वर्षी राष्ट्रपती बनते आणि 69 वर्षाचा एक शेतकऱ्याचा पोता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन बनतो. यशासाठी 69, 64, 60, 68 किंवा 60 यशासाठी वयाची अट नसते आणि यशासाठी 5वी किंवा 7वी शिक्षणाची पण अट नसते. शिक्षण जास्त आहे म्हणून शाळेत यशस्वी होईल किंवा आयुष्यात यशस्वी होईल डोक्यातून काढून टाका. ज्यांना लय हुशार होते ते पण मागे पडले आणि जे लय ढ होते ते लय पुढे गेले. बरोबर आहे का नाही? कारण आता मी ज्या शाळेत आलेले त्या शाळेचे एक शिक्षक मला भेटले, म्हणजे 10वीला मला 49% पडले होते. मी चित्रकलेचा शिक्षक आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि माझ्या वर्गात लय हुशार पोरग होतं ते इंजिनिअरिंगला गेलं. आज पण असेच कामं मागत फिरते. माझ्या वर्गात लय हुशार असणारे इंजिनिअरिंगला गेलं, आज असंच फिरते. आणि मी 10वीत लय कमी 49% मार्क पडले होते, फक्त बीएड केलं. आज मी चांगला ड्रॉइंग टीचर आहे, 1.5 लाख रुपये पगार मिळतो. सांगायचं हेतू एवढाच आहे की आपल्याला हुशारी फक्त पुढे नेत नाही तर ट्रॅक पुढे नेतो, रस्ता पुढे नेतो. आणि त्या रस्त्याला स्पीड, माणसाला स्पीड यशस्वी करत नाही. 100च्या स्पीडने पळला म्हणजे यश मिळणार नाही. ते स्पीड योग्य रस्त्याला लागलं गेलं पाहिजे. रस्ता जर चुकला तर स्पीड उपयोगाचं नसतं. आपल्या मुलांचं स्पीड, रस्ता या सर्व गोष्टींचं ज्ञान तुम्हाला या टेस्टच्या माध्यमातून मिळणार आहे. ह्या टेस्ट कोण कोण करू शकतो? 1 वर्ष ते 100 वर्षापर्यंत कोणी. हे टेस्ट का करायची? त्याच्यातून ज्याला यश, समाधान आणि पैसा हवाय तो. त्या टेस्टमुळं मुलांची वेळ, आईवडिलांचा पैसा मुलांचा कोर्स व्हायला जात नाही. मुलांच्या शिक्षणावरती जो खर्च करताय तो योग्य ठिकाणी लागणार आहे. ह्या टेस्टमुळे आईवडील आणि मुलांच्या घट्ट नातेसंबंध तयार होतात. ह्या टेस्टमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. ह्या टेस्टमुळे मुलं तणावनिरहित जीवन जगतात. ह्या टेस्टमुळे मुलांच्या इन्व्हॉल्व टॅलेंटवरती काम करतं. ह्या टेस्टमुळे मुलांचं भविष्य उज्ज्वल घडवता येतं. ह्या टेस्टमुळे ज्या गोष्टी दिसत नाहीत, हिडन टॅलेंट, दडलेल्या गोष्टी त्या पण आपल्याला कळतात. ह्या टेस्टमुळे मुलांना करिअर कुठलं निवडायचं हे कळतं, साईड कुठली निवडायची, आनंदी कुटुंब तयार होतं, अभ्यासात गती वाढते, स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट समजतात, सोशल डेव्हलपमेंट होते. आणि ही टेस्ट एकदाच करायची, पुन्हा पुन्हा करायची एकदाच. त्याचं मार्गदर्शन आयुष्यभर मिळणार. टेस्ट एकदाच करायची. बोटाचे ठसे कधीच बदलत नाही. आधार कार्डला 10 वर्षापूर्वी ठसे दिले, बदललेत का? आहे असेच आहेत का नाही? मी येड्याचं मिस करून दिल्लीमध्ये राहिलो तर ते दिल्लीतली म्हणतील हे बारामतीचे येडे, ह्याला 12 दिवस सोडवा. संतोष मसाले याचं नाव आहे. मी आधार कार्डला ठसे दिलेले 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी. मी वेड्याचं मिस घेतलं. आता एखादा मुलगा हरवला तर पोलिसांना शोधणं खूप सोपं झालंय. मुलाला बोलता येत नाही, नाव सांगता येत नाही, त्याचे फक्त ठसे. आधार कार्डला नंबर असेल, आधार कार्डला मोबाईल लिंक असेल तर बापाला लगेच OTP येणार, तुमचा पोरगा दिल्लीत आहे. लक्षात आलं का? आधार कार्ड त्याला मोबाईल लिंक करून घ्यायचा. तर मोदीने बऱ्याच ठिकाणी लिंक करून ठेवलं, तुम्हाला टेन्शनच नाही. आता आरोग्य काय केलं तर मोदी बरोबर तुम्हाला लिंक करून टाकते. चलो असं बेसिकली या टेस्टमुळे मुलांचे करिअर वाया जात नाही. आज अनेक मुलं सुशिक्षित आहेत पण घरी बसलेले आहेत. का? डॉक्टर होऊन घरी बसलेले आहेत. कारण का? डॉक्टर केलं जाण्याऐवजी LLB करायचं. सर हो सर 1 मिनिट राहिलं, 1 मिनिट राहिलं. मला पण बारामतीलाच जायचे. 1 मिनिट. टीचिंग करायला पाहिजे, तो डिझायनिंग करतोय नसेल तर ही टेस्ट तुम्हाला मदत करणार आहे. ही टेस्ट आपल्या मुलाला आयुष्यभर साथ देणार आहे. आज दिवस खूप चांगले आहे, भविष्यात मुलाकडे लक्ष देऊ नका, वाईट दिवस येतील. आज वाईट दिवस आहेत, मुलाकडे लक्ष द्या, चांगले दिवस येतील. कारण आयुष्य कधीच एकसारखं नसतं, आयुष्य नेहमी बदलत असतं. आज मुलाकडे लक्ष द्या, भविष्यात चांगले दिवस येतील. आज चांगले दिवस आहेत, मुलाकडे लक्ष देऊ नका, वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज लक्ष द्या. आपल्या मुलांना भविष्यात पुढे न्यायचं असेल तर बोटाच्या ठसेच्या आधारे एक टेस्ट केली जाते. एका बोटाचे 3 वेळा, 10 बोटाचे 30 वेळा ठसे घेतले जातात. ते ठसे अॅनालिसिस करून त्याचा एक 70 पानी रिपोर्ट बनतो. किती पानी? 70 पानी रिपोर्ट बनतो. ही वैज्ञानिक जन्मकुंडली तुमच्या मुलाची. एका मुलाचा एवढा रिपोर्ट बनणार, एका माणसाचा एवढा रिपोर्ट बनणार. हा 70 पानी रिपोर्ट आहे. याच्यामध्ये तुमचा मुलगा इथून मागे 12 वर्षाचा असेल तर तुमच्याशी कसा वागला हे पण असतं. मला माहिती आहे का? या रिपोर्टला माहिती का तुमचा मुलगा कसा वागला? त्या बोटाच्या ठशाच्या आधारे आहे असं सांगितलं जातं तुमचा मुलगा 12 वर्षात तुमच्याशी असा वागला असेल, मित्रमैत्रिणी तुमच्याशी असा वागला असेल. आणि नाही करेक्ट सांगू शकलो तर 10 लाख रुपये देणार मी तुम्हाला. किती लाख? 10 लाख. ओके बरं. ह्या टेस्ट याच्यावरती 3 वेळा मार्गदर्शन केलं जातं आणि ह्याच्यावरती तुम्हाला 12 महिन्याचे आई वडिलांना, मुलांना आत्मविश्वास कसा वाढवायचा, मुलांवरची जबाबदाऱ्या काय, मुलांना सल्ले कसे द्यावेत, मुलांना क्वालिटी वेळ कसा द्यायचा, मुलांची तुलना इतरांच्या मुलांशी कशी करायची, अशा 24 विषयांवरती 1.5 तासाचे लेक्चर मिळणार गुगल मीटवरती. आणि मुलांना 12 लेक्चर मिळणार. गोल सेट कसं करायचं, ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं, टाइम मॅनेजमेंट काय असतं, आई वडिलांची स्वप्न सत्यात कशी उतरवायची, असे मुलांना 12 लेक्चर आणि आई वडिलांना 24 लेक्चर हे तुम्हाला या रिपोर्टच्या आधारे दिले जाणार. कुणाकुणाला वाटतंय ही टेस्ट माझ्या मुलाची मला करून घ्यायची, त्यांनी हात वरती करा. कुणाकुणाला वाटतंय असा रिपोर्ट माझ्याकडे असावा? बाकीच्यांना नाही वाटत का?
यस, आतापर्यंत जी माहिती सांगितली ती ह्या रिपोर्ट मध्ये 5% होतं, उरलेल्या 95% याच्यामध्ये मिळेल. आपल्या मुलांना 100% ज्यांना समजून घ्यायचे त्यांना ही टेस्ट करू शकता. ही टेस्ट कुणाकुणाला वाटते माझ्या मुलाच्या आयुष्यासाठी फायद्याची आहे? सगळ्यांना वाटतंय की ज्यांना करायची आहे